जय मा श्री सरस्वती मा वक्रतुंड महाकाली सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ रवि शुक्र बृहस्पति पंचैतानि स्मरे नित्यविदवाणी प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्रोता वक्ता तुझी तुझे वचने रुक्मिणी वरा पांडुरंगाय नमः पुंडलिकावतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरे श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमो नमः भावाती प्रेमा गळे भावाते तत्वा कळे वैकुंठीचे भाव बळे सर्व काळे भेटते गुहकाचा भाव पूर्ण भावे भेटला रे श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः गुहकाचा भाव पूर्ण भावे भेटला रघुनंदनाई भाव तेथे तिष्ठे ज्ञान विज्ञान येचे जाण सर्वदा कथेचं अनुसंधान कालच्या प्रसंगामध्ये आपण पाहिलं गुहक आणि भगवान श्रीरामचंद्रांची भेट झाली रामचंद्र गुहकाला भेटले पण कशामुळे भेटला भावे भेटले भाव लागतो महाराज भगवंताला काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आणि विठ्ठलाची भगवंताच्या पायाची शपथ घेऊन सांगतो परमार्थाला काही लागत नाही फक्त भाव लागतो प्रेम लागतं आणि प्रेमाशिवाय भगवंत मिळतच नाही गुहकाचं प्रेम होतं भाव होता भाव आणि प्रेमानं जिथं भाव आहे तिथं ज्ञान आहे जिथं भाव आहे तिथंच भक्ती आहे आणि ते असणाऱ्या ज्ञान विज्ञान भावामुळे प्राप्त झालं म्हणून गुहकाला रामाचं दर्शन झालं भावाती प्रेमागळे भावाचे तत्वाकडे कुठीचे भाव बळे सर्व काळे भेटती भावार्थानं प्रेम वेगळं आहे महाराज विशिष्ट असं प्रेम निर्माण होतं फक्त भावार्थानं अंतःकरणामध्ये भाव असेल तर कुठेही आणि कसंही त्या ठिकाणी अद्भुत अशा प्रकारचं प्रेम निर्माण होतं भावार्थाचं तत्व लक्षामध्ये येत नाही त्या भावार्थाच्या तत्वामध्ये एवढं सामर्थ्य आहे वैकुंठीचे जे काही देव आहेत देव भावार्थाने आपल्याला भेटतात वैकुंठीचे देव सहसा कोणाला भेटतात का पण भाव आणि प्रेम असेल तर वैकुंठातले देव सर्व काळ आपल्याला भेटत राहतात असं सांगतात बाबा विनव्यत श्रवण बाबा विनव्यत कीर्तनाय ताव बोध नाही पूर्ण चित्त वळ घेरण विषयाचे भावार्थाशिवाय ऐकणं सुद्धा व्यर्थ आहे अंतःकरणामध्ये जर भाव नसेल तर ते ऐकलेला सुद्धा त्याचा काही उपयोग नाहीये भावार्थाशिवाय व्यर्थ कीर्तन आहे ज्या कीर्तनामध्ये ज्या चरित्रामध्ये ज्या कथेमध्ये भाव नाही ते सगळं व्यर्थ आहे आणि अर्थ प्राप्त झाल्याशिवाय चित्ताला त्या ठिकाणी समाधान भेटत नाही मग चित्ताचा एकच विषय आहे आपला असणारे जे काही संसारातले विषय आहे तिकडे चित्त भरकटत जातं चित्त इथं आणायचं असेल तर भाव आणि प्रेम लागतं भाव आणि प्रेमानं सर्व काही साध्य होतं नाथ महाराज सांगतात भावार्थ विनव्यत ज्ञान भावार्थ विनव्यत ज्ञान अंतरी विकल्पनंदता पूर्ण ज्ञान ध्यान लटिकेची भावार्थाशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही ज्ञान आपल्याला कितीही असू द्या पण भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी भक्ती आणि प्रेम पहिल्यांदा आहे नंतर ज्ञान आहे भक्ती प्रेमाशिवाय ज्ञान नकोच ज्ञान जर द्यायचं असेल तर भावार्थाशिवाय ज्ञान नको भावार्थ सहित ज्ञान पाहिजे आणि भावार्थ विन जर ज्ञान असेल तर ती सगळं असणारं विषयाचं निरुक्त आहे त्या ज्ञानाला त्या ध्यानाला काही किंमत नाहीये असं सांगतात भावार्थ विनव्रता भक्ती भावार्थ विनव्रता कीर्ती भावार्थ विनविरक्ती बाह्य मिरविती लटकीची भक्ती करायची असेल तर भक्तीचं महत्वाचं मेन सूत्र म्हणजे भावार्थ आहे भावाशिवाय भक्ती साध्यच होत नाही आणि देव फक्त भावाचा भुकेला आहे प्रेमाचा भुकेला आहे हे फक्त भाव आणि प्रेम बघून भगवंत येतो आणि भाव प्रेमानं भक्ती वाढते
त्याच्यामुळे भावाशिवाय भक्तीला काही किंमत नाही, व्रत आहे, वाया आहे. भावार्थाशिवाय विरक्ती सुद्धा, विरक्ती वैराग्य ही भावार्थाशिवाय प्राप्त होत नाही आणि भावार्थ असल्याशिवाय ते विरक्ती वैराग्यालाही अर्थ येत नाही. म्हणून जिथं भाव आणि प्रेम नाही ते सगळंच व्यर्थ आहे असं सांगतात. भावाविन व्रत विचार, भावाविन व्रताचार, भावाविन कर्मचार, तन समग्र लटिकाची. भावाशिवाय सगळंच व्यर्थ आहे. अहो सगळ्यालाच भाव लागतो हो. आता परमार्थात भावाशिवाय सगळं, विचार करणं सुद्धा भावाशिवाय वेगळं आहे. परमार्थामध्ये आचरण सुद्धा चांगलं लागतं. ते भावार्थ असेल तर आचरणाला किंमत आहे, भावार्थ नसेल तर त्या आचरणाला सुद्धा किंमत नाही. हे झालं परमार्थातलं. पण संसारामध्ये सुद्धा भाव लागतो. कांद्याला काय लागतं? भावच लागतोय. संसारामध्ये कोणतीही असणारी वस्तू असू द्या तिला भाव लागतो. भाव असल्याशिवाय त्या वस्तूला किंमत येत नाही. तसंच परमार्थामध्ये सुद्धा भावार्थच लागतो. भावार्थाशिवाय संसारही नाही आणि परमार्थही नाही. एरवी भावार्थाशिवाय सगळंच व्यर्थ आहे असं सांगतात. भावार्थ मूर्ती म्हणतात सत्यदान बंधू भरत, श्रीराम भेटीची प्रेमयुक्त ऋषी समवेत निघाला. ती भावार्थ म्हणजे मूर्तिमंत भरत आहे. भरत म्हणजे काय? तसं संपूर्ण भावार्थाची मूर्तीच आहे. अद्भुत प्रेम भरताच आहे. आणि ते असणाऱ्या भरताला रामचंद्राविषयी करमत नव्हतं. अवस्था ओढ लागलेली होती राम भेटीची. हनुमंताने सांगितलं होतं तरी सुद्धा जोपर्यंत रामाचं विमान डोळ्याने दिसत नाही तोपर्यंत भरताला रामाची ओढ लागली होती. ऐका, हनुमंत दिले समाधान, तरी भरता अवस्था पूर्ण आहे. सर्वता स्थिर नवे मन मीना रघुनंदन देखील. अहो हनुमंताने सांगितलं होतं भरतजी राम आलेले आहेत, मी रामालाच घेऊन आलेलो आहे. पण काय असणाऱ्या साधू संतांच्या भेटी आहेत. कालच सांगितलं गोहकाला येता येता निरोप दिलेला आहे. त्या गोहकापाशी थांबले असतील. प्रयागला असणारे भरत ऋषी आहेत त्यांच्यापाशी थांबले असतील. म्हणजे भरताला सांगितलं होतं हनुमंतानं, तरी सुद्धा भरताचं चित्त स्थिर नव्हतं. जोपर्यंत राम दिसत नाही, राम भेटत नाही तोपर्यंत स्वस्थता अंतःकरणाला लागत नाही असं सांगतात. भूमीची श्रीरामे मोकलिल्या महाची गती कायाची जिन्याची. अतिशय बिकट अवस्था भरताची झाली. हनुमंताला सद्गती विचारत होते, हनुमंताची काय झालंय? तुम्ही सांगत होता रामचंद्र आलेत मग कुठे? अजून रामचंद्राचं दर्शन कसं नाही? रामाशिवाय जगणं सगळं व्यर्थ आहे. जमिनीवरती असणारं अंग टाकलं, भरतजी डोळू लागले. जोपर्यंत राम दिसत नाही तोपर्यंत जीवनाला काहीच अर्थ नाहीये. म्हणून जमिनीवर लोळू लागले. श्रीराम आठवणी म्हणे पदोपदी घाली लोळणी रुदन करिया क्रंदनी रामा जुनी दिसेना. भरताची अतिशय व्याकुळ अवस्था झाली. मनाच्या ठिकाणी राम आठवू लागले. रामचंद्राचं स्वरूप डोळ्यापुढे दिसू लागलं. जमिनीवरती गड्यापड्या लोळू लागले. जोपर्यंत मला माझा राम दिसणार नाही, अजून दिसायला पाहिजे होता हनुमानजी. तुम्ही तर सांगितलेले आलेले, मग अजून माझ्या डोळ्याला तो राम का दिसत नाही हे सांगा. राम माझी माता पिता बंधू कुळ गुरु तत्वताई. रामाविना सगळं व्रताजीने सर्वता भूमीवर. अरे राम माझं सर्वस्वच आहे. श्रीराम असणारा आमचं सर्वस्व आहे. म्हणून राम हा परब्रह्म आहे. आमचं आई राम आहे, आमचे वडील राम आहे. एवढंच नाही तर रामचंद्र सद्गुरू आहे. रामचंद्र आमचं कुलदैवत आहे. त्या रामाशिवाय आम्ही कुणाचंच भजन करत नाही. आमचं सर्वस्व रघुनाथ आहे. आणि ते असणारा राम अजून का दिसला नाहीये सांगा. राम माझ्या निज धन राम नयनीचे अंजन. राम इंद्रियांचा चाळक पूर्णतया विनती विकळ. अहो राम म्हणजे काय? आपल्या डोळ्यामध्ये काजळ असतं. ते असणाऱ्या काजळ असल्यावर तर डोळ्याला शोभा आहे. डोळे सुंदर दिसतात काजळामुळं. आणि ते असणार जे काय अंजन आहे ते अंजन म्हणजेच रामचंद्र आहे. म्हणजे डोळ्याला जे दिसतं ते रामामुळे दिसतं. एवढंच नाही तर राम माझा प्राण आहे. आणि या सगळ्या इंद्रियावरती सत्ता कुणाची आहे? त्या रामाची आहे. रामाशिवाय सगळे असणारे इंद्रिय विकळ आहेत. रामाशिवाय सगळं व्यर्थ आहे. भरताजी बोलतात, उठ्या विकळ वया गात्र कप्याच्या अंतरी जाय. त्याने आंबाव्या वंचिले पाहे काय करू काय हनुमंता. हनुमंता काय करू? काय येत नाहीत राम.
तुम्हीच सांगितलेलं आहे रामचंद्र आले, मग का अजून आम्हाला दर्शन झालं नाही? पडत होते, पुन्हा उठत होते, पुन्हा धावायचं, पुन्हा पडायचं, जमिनीवरती गडबडा लोळायचं, आक्रंदन करायचं, रडायचं, विचारायचं हनुमंताला वेळोवेळी, हनुमंता अजून राम का दिसना गेले? माझा विषय लोभ दारुण रजभिषाशी मी निंद्य पूर्ण जाननीय रघुनंदन यथा जाण परतला. काय सांगायचं हनुमंता? आम्हाला विषयानं गुंडाळून टाकलेला आहे. आमच्या पशी अद्भुत विषय आहे, हे रामचंद्राला माहिती आहे. रामचंद्राने ओळखलं विषयाचा लोभ माझ्यापाशी असेल म्हणून रामचंद्र येत होते माझ्या भेटीला. पण येत असताना रामचंद्राला कळलं की ह्याला विषयाची लालसा आहे, विषयाने नाडलेला आहे. म्हणून हनुमंता येता येता राम माघारी गेले की काय? काय झालंय रामाचं सांगा? काय करू गा हनुमंता वेग करू देह पाताई भेटी केली रघुनाथा विचार तत्व तमज सांगाय. काय करू हनुमंता? तुम्ही असं सांगा की मला लगेच राम दिसला पाहिजे. काय करावं लागतंय राम बघण्यासाठी? मरावं लागतंय का आता मरतो? सांगा, माझा देह त्याग करून टाकतो. पण देह त्यागल्यावर सुद्धा मला रामच पाहिजे. मला रामाशिवाय बाकी काही सुद्धा नाही. हनुमंता सांगा काय करू? जर मला आता राम नाही दिसला तर मी माझा देह इथंच जीव देईल. भरतजी बोलतात, सवताच्या दक्षिण हनुमंताची केले न म्हणाई चरणी विधी गातली पूर्ण रघुनंदन भेटावी. हे दक्षिण झाले महाराज, दुःख झालं अद्भुत. आणि हनुमंताला नमस्कार केला, शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. हनुमंतराया पाया पडतो, पाया पडतो, फक्त एकदा रामाची भेट घडवून द्या, राम मला दाखवा. म्हणून वेळोवेळी हनुमंताच्या पाया भरतजी पडू लागले. ये रे उठवानी भरताची आणि गेल्या हृदयाची करुण पदे भरताची त्याने श्रीरामाची नवे भेटी. आणि भरतजी जमिनीवरती लोळत होते, हनुमंताच्या पायावरती लोळत असताना हनुमंतानं उठवलं भरतजींना, आपल्या हृदयाला लावलं, गाढ अशा प्रकारचं आलिंगन दिलं आणि सांगू लागले, हनुमंतराय भरता ऐका, अहो मेल्यावरती राम भेटत नाही, मेल्यावर यमच भेटतय, राम भेटत नाही मेल्यावर. राम तुम्हाला देहपात जर केला, इथं जर तुम्ही मेलाव तर तुम्हाला राम भेटणार नाही. राम जर मिळवायचा असेल तर जिवंतपणे इथं यावं लागतंय रामचंद्राच्या कथेला, तेव्हा रामाचं दर्शन होतंय. भरतजी हनुमान बोलतात, भेटी तरी कसं करी गती कपाटी योगी चढती योग पीठी श्रीराम भेटी लागोनी. हनुमंताने एकदम साधा आणि सोपा प्रश्न भरताला विचारला, भरतजी तुम्ही मरायचं म्हणताय, आत्महत्या करायची म्हणताव, जीव द्यायचं म्हणताव, मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. जर मेल्यावरती राम भेटत असेल किंवा आताच मेलं लगेच रामाची भेट होत असेल तर योगी साधक तपस्वी 60-60 हजार वर्ष एका पायावर उभा राहून उलट टांगून सगळे असणाऱ्या अंगाचं त्या ठिकाणी त्रास देऊन भक्ती केली असती का? भगवंताची तपश्चर्या केली असती का? तर मेल्यावर राम भेटत असता तर योगी साधक लोक कशाला का पाठामध्ये जाऊन लपले असते, तपश्चर्या केली असती? सांगा. मरणे भेटत रघुपती तरी यमपुरी काय सवसती कोण पावता दोघे ती मरणे मुक्ती जरी होती. हनुमानजी विचारतायत, भरता मला सांगा, जर मेल्यानंतर ना राम भेटत असेल तर यमाच्या नगरीमध्ये कोण गेला असतो? कोण यमाकडे गेला असतो? अहो एकदा राम म्हटल्यानंतर यमपुरीला जात नाही, आणि मेल्यावर जर राम दिसतच असेल, भेटतच असेल, मग यमपुरीला कोण गेला असतं? सगळे वैकुंठून स्वर्गालाच गेली असते ना, यमपूर ओस पडलं असतं. म्हणून सांगतोय ऐका, मेल्यावर राम भेटत नाही, मेल्यावर यमच भेटतय. दुर्बुद्धी परतीचा वध होईची पहिला रघुपतीचा इथं कपिपती घर जाताय. आणि त्यावेळेस हनुमानजी सांगताय, भरता ही देह त्यागण्याचा, मरण्याचा, आत्महत्या करण्याचा जे डोक्यामध्ये विषय आहे ना, सोडून द्या. अहो असल्या कार्यानं राम भेटत नाही. ही जी काही दुर्बुद्धी तुम्हाला सुचली आहे मरायची, ही दुर्बुद्धी बाजूला सारा, सद्बुद्धीने विचार करा, विवेकाने विचार करा आणि माझ्या बोलण्यावरती जरा विश्वास ठेवा, रामचंद्र येतील. वीस वानर गोळांगुळ करीत राम नामाचा कल्लोळ आहे, त्या पिलतीचे नवमंडळ आले तत्काळ विमान.
लगेच हनुमानजीने सांगितलं भरता बघा बघा तिकडे आकाशामध्ये विमान आणि त्या विमानाबरोबर अस्वल आहेत, रीस आहेत, माकड आहेत, वानर आहेत. रामचंद्राच्या नावाचे गर्जना करत रामचंद्राचा असणारा रामनाम करत करत सगळी वानर आकाशामध्ये दिसतात. बघा विभीषण लंकापती चुरी भांग वानरपती अमित वानरांच्या पंक्ती अंक प्रति जनक जय. बघा बघा त्या विमान आलेला आहे. त्या विमानामध्ये कोण कोण आहे? रामचंद्राचा बरोबर असणारा सक्का भाऊ बंधुराज लक्ष्मण जे सुग्रीव राजा शरण आलेला सोबत आहे. विभीषणजी राजा जे काही विभीषण आहे ते विभीषण शरण आलेले जवळ बसलेले आणि बघा नीट विमानामध्ये रामचंद्राच्या मांडीवरती सीतामाऊली बसलेले आहेत आणि परिवारासहित रामचंद्र विमानामधून येतात. जरा आकाशाकडे नजर टाका. सौमित्र चिता समवेत आहे महावीर विराजित आहे विमानी देखील श्री रघुनाथ नामे गजात वानर. आणि लगेच हनुमंताने सांगितल्याबरोबर भरताजींना पाहिलं आकाशाकडे काय दिसलं. लक्ष्मणजी सोबत आहे, मांडीवरती सीता आहे, विभीषण आणि सुग्रीव बरोबर आहेत आणि सगळ्या परिवारात समवेत रामचंद्र येत असताना भरतजींनी पाहिलं. गोमुखार जय जयकार नाद गजात अंबराय विमानात श्री रघुवीर येत सत्वर देखील. आणि पाहिलं भरतजींनी की आकाशामधून विमान येत आहे. विमानाबरोबर अनेक वानर आहेत, माकडे आहेत, अस्वल आहेत आणि काय करतायत? जय श्रीराम रामचंद्राच्या नावाची गर्जना करत बघुत्कार करत येत असताना भरतजींनी पाहिलं. नक्षत्रे सरजनीपती गगनी शोभे स्वप्रकाश स्थिती देवी विमानी श्री रघुपती वानर पंक्ती समवेत. आकाशामध्ये नक्षत्र चांदण्यासहित शोभिवंत दिसावे तशा पद्धतीने आपलं जे काही परिवार होता असणारे सुग्रीव जे आहेत, विभीषण जे आहेत, लक्ष्मण जे आहेत, सीता आहेत, अनेक असणारी वानर आहेत, त्या वानरांसमवेत रामचंद्र शोभिवंत दिसू लागलेले भरतानं पाहिलं. चंद्र सवे नक्षत्र पाळे हाय ते राम सवे गोलांगुळे हाय गजात नामाच्या कल्लोळे आले जवळी अयोध्येच्या. भरतानं आकाशामध्ये पाहिलं जसं रात्रीच्या वेळेला चंद्र असावा आणि त्या चंद्राच्या सोबत नक्षत्र आणि चांदणे असाव्या. ते असल्याशिवाय चंद्र शोभिवंत दिसत नाही. तसं सगळे असणारे परिवाराला सोबत घेऊन विमान येत असताना अयोध्येच्या जवळ आलेला भरता आणि हनुमंतांनी पाहिलं. अयोध्येच्या रामवाणी वानरी टाकिल्या चेला आणि द्रुम संडीती सत्राणी फळभक्षणी आनंद. वानर विमानाच्या वेगाने उड्डाण करत आलेली होती. अयोध्येच्या जवळ अयोध्येमध्येच आराम हवन होता आणि त्या वनामध्ये सगळे वानर उतरले. रामनामाचा उल्हास आहे, गर्जना आहे आणि जी काही विविध असणारे आराम वनाचं कालच वर्णन पाहिलं. द्राक्षाचे घड, आंब्याचे त्या ठिकाणी असणारा स्वाद आणि त्या फळांचं भक्षण वानर करू लागले. खाती गटगटा मिटका देती मटा मटा हाय गोटी सांगती चटचट उत्सुके वरिष्ठ मिटावीती. आराम वनामध्ये अयोध्येमध्ये वानर उतरले आणि त्या असणाऱ्या आराम वनामध्ये जी काही विविध नाना प्रकारची फळं स्वादिष्ट होते ते असणारी फळं खाऊ लागले. त्या फळाचा आनंद घेऊ लागले आणि एकमेकांना बोलतायत. पण काय बोलतायत? रामचंद्रानं जे चरित्र केलेलं आहे त्या चरित्राचं उच्चारण, त्या चरित्राचं वर्णन एकमेकांना गोष्टी रूपानं वानर सांगू लागले. एकमेका वाकुलिया एकमेका गुदगुलिया एकमेका करीती रळिया श्रीराम रायाचे निधर्म्या. रामचंद्राच्या धर्मानं, रामचंद्राच्या बळावर, रामचंद्राच्या नामावर वानर अतिशय समर्थ होते. एकमेकांना वाकडं दाखवायचं, फळं खायची, एकमेकाला गुदगुल्या करायचं, एकमेकाला खवडायचं, उलट सुलट किराण मारायचं आणि जे काय असणारी फळ आहे त्या फळाचा आनंद घ्यायचा. असा आनंद साजरा वानर करतात. वारी मारीला वाने करी राजाचे सुग्रीवाची रिचिळ तरुणीचा घरी वानर परपारी उतरल्या. आणि आता ही वानर आपापसामध्ये बोलतायत, चर्चा करतायत. काय पराक्रम केला रामचंद्रांनी. एकाच बाणामध्ये वालीला मारला. सुग्रीवावरती किष्किंधेचं राजछत्र धरला.
किष्किंधेचा राजा सुग्रीवाला केला, समुद्र दगडाने बांधला, पूल तयार केला आणि वानर सेना पलीकडे त्रिकुटाच्या कडे खंडक बुजवणी जड पुढे लंका दुर्गी चौकडे सैरमाकडे गरजाती आणि मग समुद्रावर दगडाचा पूल बांधला, त्या पुलावरनं सगळे वानर लंकेमध्ये गेले. लंकेमध्ये गेल्यानंतर सगळ्या त्रिकुटावरती बघल तिथं वानर होते, जे काय असणारे दुर्ग होते, खंदक होते, ते सगळे असणारे दुर्गाच्या पौळीच्या पौळी वानरांनी डोळ्यांनी घरोघर कुंभकर्ण केला तुरा इंद्रजिताची तोर मार करणी सातवरणी वटीला. लंकेमध्ये गेले, घरोघर दांडोळी घेतली, कुंभकर्णाला असणारं बाहेर काढलं, त्यालाही रामचंद्रांनी मारलं. आधी नाक कान कापुना शिर कमळ जान छेदिले, विटंबना करून कुंभकर्णाला मारलं. इंद्रजित त्रैलोक्याला दुर्धर होता, आमच्या लक्ष्मणानं दुर्धर अशा प्रकारच्या व्रतानं ते इंद्रजिताला मारलं. ऐका सीतेचा चूड घ्यावयाची अद्भुत शक्ती मारुतीची विध्वंसी रावण यागाची आवरणाची दिल्या. इंद्रजित मारल्यानंतर राजा रावणाला मारायचं होतं म्हणून त्यानं आवरण ठेवलेली होती आणि सीतेचा शोध घेत असताना जे काही ख्याती हनुमंताने केलेली होती त्या पराक्रमावरती, त्या बळावरती अद्भुत शक्ती हनुमंताकडे आहे. त्या हनुमंताच्या शक्तीचं वर्णनच करता येत नाही. हनुमंताच्या समान शक्ती कोणा नाही त्रिजगती, किंवा स्वतः रामचंद्र सांगतायत जगती तळे हनुमंतासी रणयुद्धाशी न भिडवे. आणि त्याच ताकदीच्या बळावरती राजा रावणाची 7 आवरण हनुमंतानं छेदून टाकली. कुंडापाची मूत्र पुरीचे विजविले, त्याची पात्रे फोडली वेगाची रावणाची गांजिल्या. आणि त्या रावणाच्या यज्ञाच्या जवळ गेले आणि ती जो काही यज्ञ होता तो हनुमंतानं विजवला. ते काय असणारे रावणाची यज्ञाचं जी काही परिस्तरणी केलेली साधनं होती ती साधनं तोडून टाकली, यज्ञाचा विध्वंस केला. आणि अथक प्रयत्नानंतर जो राजा रावणाने यज्ञ मांडलेला होता त्या यज्ञाचा विध्वंस हनुमंताने केला. तो नव्हेचा वधान अंगले चांदोनी विंदान मंदोदरीचे केस ग्रहण करुणी जाणे गांजिली. तरी सुद्धा रावण सावध झाला नाही. बघा राजा रावण एवढा आपलं लक्ष पूर्वकाने यज्ञ करत होता, सर्व तन मन धन अर्पण केलं होतं यज्ञ करण्यासाठी, सावध झाला नाही तरी सुद्धा. मग आमच्या अंगदानं विंदान केलं, युवराज असणारे अंगद, त्या अंगदानं मंदोदरी आणली केसाला वळून आणि केसाला वळून मंदोदरीचा अपमान रावणाच्या पुढे केला. त्या सुंदरी रावण पडला अंतहरी, नेत्र उघडली पाहे बाहेरी तवा बोहरी यागाची. अंगदानं त्या असणाऱ्या मंदोदरीच्या केसाला धरलं. मंदोदरी आक्रंदन करत होती, रडत होती, आरडत होती. रावणानं पाहिलं आणि आपली पत्नीची विटंबना होती. रावणानं बघितलं आणि मंदोदरीच्या एकाच आवाजावरती रावण सावध झाला. कवळेला धरून युद्धा निघाला चत्रहण, लक्ष्मणी रघुनंदन निर्माण रण करवाला. आपल्या पत्नीला त्रास दिलेला बघितला रावणानं, खवळला, राग आला. माझ्या समोर माझ्या बायकोची विटंबना करतात वानर, त्याच्यामुळे राजा रावण उठला. तो असणारा यज्ञ सगळं मधीच ठेवला आणि रणांगणामध्ये आला आणि रामचंद्र बरोबर घनघोर युद्ध करू लागला. राम एकाची भाने करी रावण उडविला अंबहरी, चिरछगणी लक्षांतरिक्षण माधरी निवटिला. रावण सम्रांगणामध्ये आला. आल्यानंतर रामचंद्रा बरोबर युद्ध करू लागला. रामचंद्राने एकाच बाणामध्ये रावणाची असंख्य शिर, जी शिर मोजताही येत नव्हती एवढी शिर आकाशामध्ये उडवले. रावण कुंभकर्ण इंद्रजिताची लक्ष्मण उरले, राक्षस दारुण ते हनुमंते निवटिल्या. अयोध्येमध्ये आल्यानंतर रामचंद्राच्या चरित्राचं वानर वर्णन करतायत. काय केलं भगवान श्री रामचंद्रांनी? एकानेच रावण आणि कुंभकर्णाला मारलं, लक्ष्मणाने वीर दारुण इंद्रजिताला मारलं आणि जे काही बाकीची राक्षस होती त्या सगळ्या राक्षसांना हनुमंता सहित आम्ही सर्व वानरांनी मारलं असं सांगतात. राजाची तापणी विभीषण चोडविली जानकी, जाणाई सुरवरांच्या बंदी मोचन रघुनंदन निज विजयी. काय केलं पुन्हा? असणारे लंकेचं राज्य विभीषणाला दिलं. विभीषणाला लंकेचं राज्य दिलं, सीतेला सोडवलं.
सगळ्या देवलोकांची सोडवणूक केली आणि असणाऱ्या वाद्यांच्या गजरामध्ये विमानामध्ये बसून अयोध्येला भगवंत आले. वानर बोलले दशरथाशी संतापना रामेश्वराची आनंद भवनी त्रैलोक्याशी राम अयोध्येशी पातला. अयोध्येमध्ये रामचंद्र आले पण काही केलं. येत असताना दशरथ राजांची भेट घेतली. दशरथ राजा आले होते रामचंद्राच्या भेटीला. रामेश्वराची स्थापना केली आणि जगाच्या उद्धारासाठी भगवंतांनी रामेश्वराची स्थापना केली. रामेश्वराचं नाव स्मरण जरी केलं तरी अथांग पाप संपतात आणि एवढी ख्याती कीर्ती करून भगवंत अयोध्येमध्ये आले. जगती अद्भुत कोणी भारतात सुखे अद्भुत उतरला. आणि अशा प्रकारचं जी रामचंद्राने केलेली अथांग कीर्ती आहे त्या कीर्तीचं पराक्रमाचं वर्णन वानर करत होती आनंदानं. भरतजींनी ऐकली. लघु रामायण वानराच्या मुखामधून ऐकलं त्यामुळे भरताला आनंद वाटला. ते कामेघाचे सिंचनाच्या कोरा चंद्र अमृत पाणी रथादेवी अमृत प्रचन घन गर्जन मयूराय. आणि मग तेवढा आनंद भरतजींना झाला. चातक नावाचा पक्षी फक्त पावसाचंच पाणी पितो. त्या असणाऱ्या पावसाची वाट आतुरतेने बघतो. ते मिळाल्यावर त्याला आनंद होतो. चकोर चंद्राचा असणारा वाट पाहतो. एखादा मरणार आहे आणि त्याला अमृत मिळावं तेवढा आनंद भरतजींना. बालकाची माता पतिव्रत भेटणी जकांताई निधी सापडे तत्वताच्या व्यावचिता भनंगाशी. अहो एखाद्या आईला आपले लेकरू हरवलेलं असावं आणि लेकरू आईला मिळावं त्या लेकराला आईला किती आनंद होतो. किंवा पतिव्रत आहे अनेक दिवस झाला आपला नवरा आपल्यापासून लांब आहे आणि त्या पतिव्रता सतीला आपला नवरा भेटावा अनेक दिवसानं तिला किती आनंद होतो. किंवा एखादा गरीब आहे दरिद्री आहे आणि त्याला सोन्याचा धनाचा हंडा मिळावा त्याला जेवढा आनंद होतो तेवढा आनंद भरतजींना झाला. रत्न परीक्षेची बुद्धी श्रीराम कथा त्रिशुद्धी हर्षानंदी भय भरताय. अहो मुकाय त्या असणाऱ्या मुक्याला वाचा मिळावी. बधिर आहे बधिराला कान मिळावा. आंधळ आहे त्या आंधळ्याला डोळं मिळावं. त्यांना जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद रामचंद्रजींच्या आगमनानं भरतजींना झाला. कशावरी घेतली धावाई शून्य सर्वांनी स्वयमेव स्वयं वंदिलाय. आणि लगेचच रामचंद्र येत आहे. रामचंद्र अजून उतरले नव्हते. वानर पुढे आले होते. रामचंद्र आकाशामध्ये विमानामध्ये आहे. तेवढा असणाऱ्या भरतानं रामचंद्रानं मिठी मारण्यासाठी आकाशामध्ये झेप घेतली. सगळं असणारं शून्यत्व आज्ञा संपवलं आणि तो भगवंताच्या भेटीची ओढ भरताला लागली. कोणाचे ऐकता श्रवण देखता कोणाचे नयन नेनता कोणाचे महिमान रघुनंदन मिळालाय. भरतजींनी कोणाचं ऐकलं नाही, कुणाला बघितलं नाही, कुणाला बोलले नाहीत. फक्त एकच लक्ष होतं रामचंद्राला अंतःकरणापासून नमस्कार करायचा आहे. अनेक दिवसांनी रामचंद्राचं दर्शन होतंय त्यामुळे कोणाकडे पाहिलं नाही, कोणाचं काही ऐकलं नाही, कोणाला काही चला म्हणले नाहीत, बोलले नाहीत, काय नाही. अंतःकरणापासून रामचंद्राला भरतजींनी नमस्कार केला. मी तुपणाची स्फूर्ती उजागी नवता चित्तव्रती मिठी गातली रघुनाथी अभिनव ख्याती भरताची. रामचंद्राच्या चरणावरती मिठी घातली पण कसं? मी तुपणाची स्फूर्ती जी काय आहे तुझेपण आहे द्वैत आहे ते द्वैताला सुद्धा जाग होऊ दिलं नाही. एवढंच नाही चित्तवृत्ती जी आहे चित्त आपलं डोक्यातलं चित्त ते चित्त सुद्धा जाग झालं नाही. तेवढ्या वेळामध्ये असणाऱ्या भरतजींनी रामचंद्राच्या चरणावर अंतःकरणापासून मिठी मारले. मनाची स्फूर्ती नाही कथा बुद्धीची व्रती निशेष त्यागुणी अहंकृती श्री रघुपती भरतजींना माहिती होतं मनाची जर स्फूर्ती उठली मन जर एकदा सावध झालं की मन रामचंद्राकडे येत नाही. म्हणून मनाची स्फूर्ती उठण्याच्या आधी जोपर्यंत मन आपलं काही बोलत नाही तोपर्यंत रामचंद्राच्या चरणावर मिठी मारली. बुद्धीचं सुद्धा ऐकलं नाही कारण बुद्धीचे अनेक तरंग असतात. बुद्धी वेगवेगळे विचार डोक्यामध्ये घालते त्यामुळे बुद्धीचंही ऐकलं नाही.
सगळ्या अहंकृतीचा त्याग केला आणि रामचंद्राच्या चरणावर भरताने मिठा भरत रामालिंगनी रमी हरपले दोनी तटस्थले अवस्था तिनी सुरक्षित मनी विस्मी रामचंद्र आणि भरत एकमेकांना भेटल्यानंतर दोघही एकमेकाला विसरून गेले. भरत विसरले, रामचंद्र विसरले आणि ही असणारी अवस्था पाहिली. सूरमुनी असणारे सिद्ध साधक जी बघायला आलेले होते, काल बघितले सगळे देवलोक वैकुंठावरचे अयोध्येमध्ये आले होते. त्यांना आश्चर्य वाटलं. जैसाची शत्रुघ्न ही जाण कहम सोहम वीण भेटताची श्री रघुनंदन यर जाण गिळले. तसाच शत्रुघ्न आहे. भरत आणि शत्रुघ्न भावार्थानं परिपूर्ण होते. जसं भरताने रामचंद्राला भेटले तसंच शत्रुघ्न अहंकार गिळला, अहम गिळलं, सोहम गिळलं आणि परब्रह्म होऊन एकच मेव असणारा रामचंद्राला लक्ष केलं आणि रामामध्येच मिसळून गेले. ऐका, गंगेचा घरी मिळणी जायची श्रीराम भरत भेटी जायची स्वादाची आना साखरेची भेटी जायची अभेद. जसं भेदच राहत नाही. आता गंगेचं पाणी समुद्राला मिसळलं, एकदा मिक्स झालं, पुन्हा गंगेचं पाणी कोणत्याही समुद्राचं कोणत्याही ओळखू येतं का? गोडी आणि साखर आहे. जसं गोडी साखरे बरोबर गोडी असते, त्याच्यामध्ये भेद नाही, भेद राहतच नाही. किंवा सागराचं पाणी आहे, गंगेचं पाणी आहे, एकमेकाला मिसळल्यानंतर जसं फरक ओळखू येत नाही, तसं भरत शत्रुघ्न राम भेटले. भेटी सौमित्र्याची भरत आणि शत्रुघ्नाची भेटी झाली एकत्वाची त्रिधा भेदाची चांडोनी. जसं रामाला भेटले शत्रुघ्न आणि भरत, तसंच लक्ष्मणाला भेटले. भेद नाहीये. जसं पाणी ओळखू येत नाही, गोडी ओळखू येत नाही, जसे अभेद असतं त्याला वेगळं कुणी करू शकत नाही, तसंच शत्रुघ्न आणि भरत रामचंद्र लक्ष्मणांना भेटले. चिदानंद पदे एकत्रित भेद वस्तू या पाई देवी वेगळे देखता आणि ही कर कुल टिळक वस्तुता. रामचंद्र भगवान परमात्मा आहे. सच्चिदानंद ही पद आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्याला आल्यानंतर ही पदवी प्राप्त करावी. का? सतचित आनंद, सदोदित चित्ताला आनंद देणार हीच सच्चिदानंद पदवी आहे. आणि ही सच्चिदा पदवी जी काही पदवी आहे तीन आहे, वस्तू तीन आहे, पण तीन वस्तू सुद्धा सगळ्याचा भेद करून टाकते. तशा पद्धतीने तिघ जण एकमेकांना भेटले. ते माधव पिवळी त्रिधा भेदाचा पेगळी ते श्रीराम स्वरूप मेळी तिघे तत्काळी अद्वय. आणि चाफा असतं, ते चाफ्याचं फुल आहे, त्याचा असणारा सुगंध एवढा त्या ठिकाणी सुवास येतो की त्या असणाऱ्या चाफे कळीला तीन असणारे तारे असतात, पत्र असतात, त्याचाही सगळ्याचा भेद करते. कोमल अंग आणि एकरूप होतो, तेवढा वास ते असणाऱ्या चाफे कळीचा असतो. तसं राम लक्ष्मण भरत एकमेकाला भेटले. एक ओंकार तोची झाला त्रिधा प्रकार आकरू कर्म करते रघुवीर बंधूची. ओंकार ही मूळ आहे. वेदाचं मूळ काय? ओंकार आहे. आणि या ओंकारापासून तीन झाले, आकार, उकार आणि मकार. आणि हे आकार, उकार, मकारापासून पुन्हा तिघ जण आहे. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणीला. आणि तिघ जसं एक रूप आहे तसंच हे असणारी तिघ जण राम लक्ष्मणांना भेटले. पन्नास आगळ्या दोन्ही वरी प्रणवी मात्र हांची उभारी येची गुंफोली श्रुतीच्या त्रिअर्थकारी विराजा. हे प्रणव म्हणजे ओंकाराचा असणारा एक शब्द आहे. आणि त्या प्रणवामध्ये तशा प्रकारचे अनेक अक्षर ओंकाराच्या ठिकाणी गुंतून जातात. ते असणारे ओंकाराच्या ठिकाणी जी काही प्रणव आहे, प्रणवाच्या ठिकाणी अनेक असणारे शब्द गुंतून जातात, लक्षात येत नाही. तसं भगवान परमात्म्यामध्ये शत्रुघ्न आणि भरत लीन झाले. देवी श्रीरामाचे सैन्य देखा नरवन राहदियाचे काय अयोध्येचे नागरिक कथद्रुपा. तशा पद्धतीने अनेक उदाहरणं दिली. ती जसं सगळं त्यांच्यामध्ये आतापर्यंत जेवढी उदाहरणं सांगितली त्याच्यामध्ये जसा भेद होत नाही, भेद करता येत नाही, तसं सगळे असणारे अयोध्येचे नागरिक लोक होते. काल बघितलं कोण कोणाला होते, सगळीच
जे काय असणारे व्यापार करणारे जे सगळे लोक होते ते वानरांना भेटले, भगवंताला भेटले आणि एक रूपच झाले असं सांगतात. जे विनलक्षिता कोणाची ऐक्यता जय शिव शिवासी ते भेटी बंधू बंधूची लक्षते पैधारी. जीव आणि शिवाची भेटी होत असताना तिचा तर्क कुणालाच करावला जात नाही किंवा कोणाच्या लक्षामध्येच येत नाही. जीव शिवाची भेटी कधी होते ते जसे एकरूप होतात तशा पद्धतीने आणि एकरूप होत असताना ते कोणाच्याच लक्षामध्ये येत नाही, लक्षाच्या पलीकडचे आहे. तशा पद्धतीने वानर आणि अयोध्येमधले लोक भगवान श्रीरामचंद्र लक्ष्मण आणि अयोध्येवासी एकमेकांना सैनिकाची माता गुरु प्रधानांची रामाळवीला लिंगनेची निज उल्हाची निज स्वरूपे. आले आले भगवान श्रीरामचंद्र भरताला भेटले, कारण भरत मूर्तिमंत भावार्थ आहे आणि भरताला भेटल्यानंतर पुन्हा रामचंद्र पुढे निघाले. आपले असणारे माता आहेत, गुरु आहेत, प्रधानमंत्री आहेत, सर्वांना भगवंत भेटू लागले. अद्भुत गुह्य ज्ञान सकाळी सकाळ रघुनंदन अभेदत्व रिंगण देवनी जाननी भविला. आणि अतिशय असणार गुह्य भेट आहे भगवान परमात्म्याची श्रीरामचंद्राची. अनेक दिवसानंतर रामचंद्र भेटतात, त्यामुळे सगळ्याच्या अंतःकरणामध्ये जे काही रामचंद्रांचं विरह निर्माण झालेला आहे, रामचंद्र आलिंगन देऊन प्रत्येकाच्या अंतःकरणामधला विरह शांत करतील. ऐका पुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः. अति सरोखा निरूपणा बोलावया माझा कैचे वदना वक्ता एका जनार्दना निरूपणा चालविता. असो पांडुरंगा गुरु प्रथम नवन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपाशीर्वादाने कधीचा विस्तार बाबाचे सद्गुरुत असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत त्यांना साष्टांगपणे पत्करून कथेला सुरुवात करते. अनुसंधान जी काय अयोध्या नगरातील लोक आहेत, भरतजी आणि असणाऱ्या प्रभू रामचंद्र ह्या दोघांची जी काय भेट आहे, त्या भेटीत असणार जी काय ज्ञान असेल, जी काय माहिती आहे, अतिशय सखोल आहे. एवढी खोल आहे माझं बोलणं सुद्धा तिथं थांबलं जाईल, एवढी खोल आहे. पण आमच्या सद्गुरूने कृपा केली जनार्दन स्वामीनं आणि त्यांच्या कृपेने म्हणले तुमच्या समोर असणारं निरोपण केलं. असं गावता का म्हणतात. जनार्दन वदनी वक्ता गुह्य ज्ञान रामकथा निज निरूपणा चालविता वचन वदता होनिया. असणारे आमचे जे काय गुरुवारी जनार्दन स्वामी आहेत, हे जनार्दन स्वामीच असणारे खोल सखोल असणारी रामायण कथा आमच्या मुखातून तेच असणाऱ्या आमच्या जीभेवर वास्तव्य करतात आणि आम्हाला चालना देतात आणि त्यांच्यामुळेच असणारे हे गोड रामायण लिहिलं म्हणतात. जनार्दने डोळस नयना जनार्दना आणि जांजना देखणे दावी देखणा होऊना रघुनंदना विश्वमूर्ती. विश्वाची मूर्ती असणाऱ्या प्रभू रामचंद्राला पाहायला कोणी लावलं तर आमच्या सद्गुरूंना लावलं. सद्गुरूच आमच्या डोळ्याच्या ठिकाणी कृष्ण अंजना एक वेळा डोळा घातले अंजना फिटले क्रांतीचे भाडळ पडळ. कृष्णांजन रूपी असणारे सद्गुरु रूपी असणार अंजन काजळ आमच्या डोळ्यात घातलं आणि त्याच्यामुळे काय झालं, दिव्य असं ज्ञान प्राप्त झालं. त्या दिव्य ज्ञानाने विश्वाची मूर्ती असणारे प्रभू रामचंद्र आम्हाला दिसू लागले. मनाचे जे निज मना स्वयंमेका जनार्दना निर्सोनी मनाचे मनपणा श्रीराम कथना स्फुरविता. आमचं जे काय मन आहे ते मन असणार बैसलं जायवारी सैराटतीच आहे अशा प्रकारचं मन होतं. पण त्या मनाला उन्मन केलं. पाचवी अवस्था मनाची उन्मन अवस्था. त्या मनाला स्थिर करायचं काम कुणी केलं असेल तर आमच्या सद्गुरूच्या कृपेने असणार आमचं मन थांबलं आणि त्या मनाने असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं मनन करायला लावलं आणि तशा प्रकारचं मनन करता करता लिहिणं सुचलं आणि ग्रंथ लिहिला म्हणतात. मणिकर्णी वचनी पूर्ण चाळक एका जनार्दना निज कथा रामायण प्रीती करुणी चालविता. असणार आमचं जे काय कर्म आहेत मनाने कायाने वाचेने मनाने ह्याला चालवणारे कोण आहेत तर असणारे प्रभू रामचंद्रच आहेत. आमचे सद्गुरू जनार्दन स्वामीच आहेत म्हणले आणि त्यांच्याच कृपा आशीर्वादाने म्हणले सुंदर असणार हे भावार्थ रामायणाची कथा आवडीनं आमच्या मुखातून बोलवतात आणि आमच्या हातून लिहिवितात. ते ग्रंथ कथना हंता मद द्यावया तत्वता संबंध नाही सर्वता करता करविता तो एक. मी
ग्रंथ करतोय, मी ग्रंथ लिहितोय, मी ग्रंथ सांगतोय, मी ग्रंथ वाचतोय, ही जी काय अहंता आहे, ही तो काय अहंकार आहे मनाच्या ठिकाणी म्हणले असणार. देवायचा आणि यायचा काय जवळ यायची काय भानगडच नाही, म्हणजे करूच नाही का. तर असणारे जे काय प्रभू रामचंद्र आहेत आमचे, तेच असणारे प्रभू रामचंद्र असणारे आमच्या मुखातून करता करिता बोलावणारे चालवणारे प्रभू रामचंद्रच आहेत. या लागी सकळ श्रोतेजन तयांसी माझे लोटांगण सावध करून या मना श्रीराम कथना परिसावे. म्हणून श्रोते मंडळीला माझे साष्टांग दंडवत आहे. साळुंकी मुंजल बोलत असे परिवर्षी कविता धनी वेगळाच असे, वेगळाच असणार. आम्ही निमित्ताचे धनी केला असे प्राणी, निमित्ताचा धनी मला भगवंताने बनवलेला आहे, पण करता करता बोलवणारे कोण असेल तर ते प्रभू रामचंद्रच आहेत. म्हणून असणारे श्रोते मंडळी, तुम्ही महेशाची मूर्ती दुबळी भक्ती माझी अर्चित असे बोलिलेले कोणी वेळी वाकडी उत्तरे क्षमा प्रादा असावा म्हणले क्षमा करा. गोड अशी रामायणाची कथा आहे, ती कथा ऐका अशी विनंती श्रोते मंडळींना गावबा काका करतात. श्रोतियांसी सावध म्हणता लागो पाये उद्यतता त्यांसी नित्य सावधानता बोलव वार्ता बाळत्वे. असू द्या म्हणले ग्रंथकर्ते गावबा काका म्हणतात श्रोते मंडळींना सावध व्हा, म्हणजे अवघड आहे म्हणले का. तुला श्रोते आधी सावध असतात का, तर सावध झालो हरीच्या जागा आलो, सावध झालो म्हणतो इथं देवळात आलो, आणि सावध नसतो तर बेसावध होऊन कुठं हिंडलो असतो. मग जरी श्रोते मंडळीला मला मी म्हणलं असलं सावध व्हा तरी मला क्षमा करा म्हणतात गावबा काका. का जसं बाळ असणार आई समोर बोबडं बोलावं तसं मी बोबड्या भाषेत तुम्हाला बोलतो. श्रोते मंडळी सावध व्हा, लेकरासारखं मानून घ्या असे विनंती गावबा काका श्रोते मंडळीला करतात. क्षमा करोनी अपराधासी श्रीरामे सुखविले सर्वांसी भेटून अयोध्येच्या लोकांसी त्यानुरूपणासी परिसावे. असं क्षमा अपराध करावा. सर्व असणाऱ्या श्रोते मंडळींना क्षमा करा. बोलिलेले वेळी वाकडे उत्तरे क्षमा अपराध असावा म्हणले. तर प्रभू रामचंद्र अयोध्या नगरातील सर्व लोकांना भेटलेले आहेत, जनतेला भेटलेले आहेत. कसे कसे कुणाला भेटले, काय काय भेटले, कसे भेटले, सुंदर गतानं पुढे ऐका असं विनंती गावबा काका श्रोते मंडळींना करू लागले. तव कृपाळू निज सज्जन संतोषयुक्त भयवचन बोलते झाले आपण अमृताहुनी सुखकारी. कृपाळू असणाऱ्या सद्गुरूनं प्रभू रामचंद्राने आमच्यावर कृपा केली. संतोष वाटला, आनंद वाटला. बघा आनंद वाटला, गोड वाटला की माणूस चांगलं बोलत असतो. मग अमृताला सुद्धा फिका पडेल अशा प्रकारचं गोड कथानक असणारे गावबा काका लिहू लागले म्हणतात. आम्हा रामकथेचा आदर रसा निरूपण साचार सुचू नको परिहार कथा सत्वरा चालवी. श्रोते मंडळी गावबा काकाला म्हणू लागले, गावबा काका बास म्हणले परिहार द्यायचं म्हणले. कळलं आम्हाला, म्हणलं तुम्हाला तुम्ही शिकवता चालविता बोलविता प्रभू रामचंद्र आहेत. कळलं म्हणले अहो म्हणले आम्हाला रामकथेचा आदर आहे आणि आम्हाला लवकरात लवकर रामकथा सांगा. म्हणजे तुम्ही अजून दुसरं बाकीचं काहीतरी असणार सुचवू नका, बोलवू नका. म्हणजे असू द्या जसं असेल तसं असेल तुमचं, पण आम्ही रामकथा ऐकायला बसलेलो आहोत. रामकथा सांगा. ऐकोनी संताचे वचन उल्हासला चौगुण जेवी ऐकता गणगर्जन आनंदपूर्ण. असं संतांचं श्रोते मंडळीचं बोलणं गावबा काकाने ऐकलं. तुम्ही सांगा रामकथा आम्ही ऐकायला तयारच आहोत असं म्हणल्यावर किती आनंद. आणि तसा आनंद असणाऱ्या गावबा काकाला झाला जसं म्हणजे असणारा ढग यावेत आणि ढगात नसणारा गर्जना ढगांनी करावे, गडगड गडगड आवाज यावा, मोराने ऐकावं, मोराने जसं थुई थुई नाचावं तसं गावबा काका आनंदाने नाचू लागले. रामकथा काय सांगतात ऐका. आज्ञापिले संतोषे तरी ऐका स्वामी सावकाशे सकळ भेटोनी राघवेशे सुख कैसे दिधले. असं म्हणजे अशा प्रकारे सगळ्यांना संतोष आनंद झालेला आहे. आनंदाच्या भरात प्रभू रामचंद्र अयोध्येच्या नगरात आलेले आहेत आणि प्रत्येकाला प्रभू रामचंद्र भेट देऊ लागलेले आहेत. कसे भेट देऊ लागले ऐका. भरत आणि शत्रुघ्न वशिष्ठ मुख्य ऋषीगण श्रीराम माता स्वयं घेऊन आले आपण भेटीसी. असो भरतचे शत्रुघ्न आहेत, कुलगुरु वशिष्ठ महाराज आहेत, दशरथ राजाच्या पत्नी आहेत, प्रभू रामचंद्राच्या आहेत. सर्वच्या सर्व प्रभू रामचंद्राच्या भेटीला आले म्हणतात. सुमंतादी प्रधान मुख्य आले सकाळी सैनिक जनपद नागरिक आले असंख्य भेटीसी.
असंख्य मोजतात येत नाहीत. एवढं सर्व अयोध्या नगराची लोक प्रभू रामचंद्राच्या भेटीला आलेले आहेत. सुमंत प्रधान आले, अनेक प्रधान मंडळी आलेले आहेत. सर्वच्या सर्व गावातले नागरिक आले म्हणतात. चतुराश्रमा चतुर्वर्ण षडदर्शनी आले गवण, अखिल जातीचे जन आले रघुनंदन भेटीसी. प्रभू रामचंद्राच्या भेटीसाठी म्हणले चारी वर्णाचे, चारी आश्रमाचे आणि सगळ्या जाती पातीचे लोक म्हणले. शाही शास्त्र 18 पुराण, चारी वेदामध्ये पारंगत असणारी सर्व लोक आली. देखताची रघुवीर निशेष विसरले संसार, पुढे केवी झाले व्यवहार, आई विचार विसरले. सगळ्यांनी प्रभू रामचंद्राला पाहायला निघालेले आहेत, भेटीसाठी निघालेले आहेत. संसाराचं भानच विसरले. आपण करायचं काय, कशाला आलोय, काय करायचं होतं, हे सर्वचे सर्व विसरून व्यवहार संपले आणि सगळ्यांना एकच टक लागली, कधी प्रभू रामचंद्राला भेटेल. देखताची रघुनाथा दाके निशेष निमाली चिंता, कार्यकारण कर्तव्यता निशेष चित्ता नाठवे. प्रभू रामचंद्राला बघितलं बरोबर चित्ताच्या ठिकाणची जी काही चिंता होती, आता माझं कसं होईल, संसारातली चिंता मुळासहित चिंता संपली गेली. सर्वांना आनंद झाला आणि आनंदाच्या भरात कार्यकारण, काय कार्य करायचं होतं आपल्याला आणि त्या कार्यामागचं काय कारण काहीच आठवण गेलं. त्या असणाऱ्या रामरूपामध्ये तल्लीन झाले. न देखताची राघवासी दंड लागला संन्याशांसी, तेही देखता श्रीरामासी निज दंडासी उभगले. ज्या संन्यासी लोकांनी प्रभू रामचंद्राला पाहिलेलं नव्हतं त्यांच्या हातात उभं दंड आला आहे ना, काठी घेऊन फिरायचं आपलं. आणि पण ज्यांनी असलेल्या संदेशाने प्रभू रामचंद्राला पाहिलं गेलं त्यांना असणारा दंड लागला, म्हणजे शिक्षा झाली. काय शिक्षा झाली आहे का? देखता श्रीरामासी ओवाळूनी सांडिले दंडासी, निष्कर्मता बाणली कैसी देहभावासी विसरले. प्रभू रामचंद्राला पाहिलंय की त्या दंडाचा त्याग केला त्यांनी. हाताची काय दंड होता, काठी होता, त्याची बोलवणूक केली, सोडवलं गेलं. एवढा आनंद वाटला की हे भान विसरून कर्म करायचं काय ते विसरून प्रभू रामचंद्राकडे पाहू लागले. विसरोनी श्रीरामासी वनस्तवनी झाले पिशी, आश्रमाभिमाने गिळले त्यासी नित्य कर्मासी आचारता. जे प्रभू रामचंद्राला विसरून वानप्रस्थ आश्रम त्यांनी धारण केला. चतुर्थ आश्रम त्याच्यातला वानप्रस्थ आश्रम आहे, म्हणे वनामध्ये जाऊन राहायचं. प्रभू रामचंद्राला जन लोकातल्या प्रभू रामचंद्राला विसरले आणि वनात गेले आणि वनातलं कर्मच आचरत बसले, तिकडच बसले. प्रभू रामचंद्राची भेट त्यांना झाली नाही. तेही देखता रघुपती आश्रमाभिमान शीघ्रगती, केव्हा गेलो नेनो केवती सुख संवित्ती श्रीराम. मग त्यांना म्हणलं असणाऱ्या आश्रमाच्या कर्माने गिळून टाकलेलं होतं. माझ्यासारखा संन्यासी कुणी ना, आपण गावात जात नसतो, भगवी कपडे रुद्राक्षाच्या मला वनात राहत असतो. पण ते सुद्धा अचानक अयोध्या नगराच्या ठिकाणी आले. प्रभू रामचंद्राला त्यांनी पाहिल्याबरोबर आपण जे काय संन्यासाचं काम करत होतं हे विसरून गेले आणि प्रभू रामचंद्राच्या पाहण्यामध्ये जी काय सुखाची काय आनंद आहे त्या आनंदाचा सुखाचा उपभोग घेऊ लागली. विसरोनी या रघुत्तम ग्रहस्था होता ग्रहधर्म, शोषणधारा व्यवसाय परम व्यवसाय कर्म सर्वदा. आता अशी परिस्थिती वानप्रस्थाची झाली. संन्याशाची सांगितलं त्याचा दंड सोडून दिला. पुन्हा वानप्रस्थ असणारे वनात गेलेले कर्माचा अभिमान होता, संपला. प्रभू रामचंद्र पाहिले. आता गृहस्थ आश्रमी आहे का आपली परिस्थिती. आपण असणाऱ्या गृहस्थ आश्रमी, त्या गृहस्थ आश्रमीने काय केलं प्रभू रामचंद्राला पाहण्यासाठी. पण ज्यावेळेस घरचं कर्म असतं, स्त्री पुरुष आणि आपलं असणारं घर, मुलं बाळ पत्नी, याच्या असणाऱ्या काम करत ह्या संसार करता देवाला विसरून गेलेला असतो. मग असे विसरलेले घरस्ते आश्रमी ती देखता रघुराव ग्रहधर्म झाला वाहो, विषय इंद्रियाचा झाला भाव, निजानंद पाहो कोंदला. मग अशा ग्रहस्थ आश्रमींनी ती पण प्रभू रामचंद्राला पाहण्यासाठी आले होते. त्यांनी प्रभू रामचंद्रासाठी पाहिलं बरोबर देहही विसरले आणि घरीही विसरले. नव इंद्रियांना जे काय आवडणारे विषय आहेत ते विषय सुद्धा विसरून गेले. त्यांचा विषय प्रभू रामचंद्र झाला, नारायण झालं. त्याच्यामुळे नावडे जनधन माता पिता अशी प्रकारची अवस्था गृहस्थ आश्रमांची झाली. नाम मात्र ब्रह्मचारी ब्रह्मत्व नाही इंद्रियावरी, राम देखता निर्धारी
सत्यत्व थोरी ब्रह्मचर्या. अहो नुसतं असणारे काही ब्रह्मचारी असणार आहेत. आम्ही ब्रह्मचारी म्हणले, सगळे इंद्रिय आमचे अंकित आहेत असं ब्रह्मचारी म्हणणारे म्हणले. पण इंद्रियावर ब्रह्मत्वच नाही ना, इंद्रिय आकळतच नाहीत, इंद्रियावर त्यांची सत्ताच नाही. पण ज्यावेळेस त्याचे असणाऱ्या ब्रह्मचार्याने असणाऱ्या प्रभू रामचंद्राकडे पाहिलं गेलं आणि एवढं सुख एवढा आनंद झाला की आपणच ब्रह्म आहेत असं त्यांना वाटू लागलं. इतुकियासी मूळ कारण मुख्यत्वे संघाची प्रमाण सत्संगे रघुनंदन ओळगणा पूर्ण सर्वांगे. सर्वाला कारण काय असं? चारी आश्रमाला चारी वर्णाला एकच कारण आहे, ती म्हणजे सतसंगती. संतांच्या संगती मनोमार्ग गतीन आकळावा श्रीपती येणे पण ते या मार्गाने गेलं. सतसंगतीच्या संतांच्या मार्गा संतांच्या संगतीला लागलं की देव भेटतो. मग कुठल्या का आश्रमातला असणार, असं जर फिरला तर भेटत नाही. म्हणून संत प्रथम भक्ती संतन कर संगा, संतांची संगत करा. संतांची संगत केलं की देव भेटतो. नाहीतर वानप्रस्थ वनातच राहतो, त्याने असणारी गृहस्थीची संगत केली म्हणून त्याला देव भेटले. ब्रह्मचार्याने असणारे गृहस्थ आश्रमाची संगत केली म्हणून अयोध्या नगरात येथे त्यांना प्रभू रामचंद्र भेटले. अन्यथा प्रभू रामचंद्र भेटलेच नसते. म्हणून मुख्य काय असेल, हे सर्वांना देव भेटण्याला मुख्य रस्ता कुठला असेल तर साधू संतांची संगत. म्हणून झाडू संतांचे मार्ग, दया ज्या मार्गाने साधू संत गेलेले आहेत त्या मार्गाने जर गेले तर नक्की देव भेटतो असं ग्रंथ करते का म्हणतात. सत्संगे साधन केले सत्संगे तत्व आकळले, सत्संगाचे निभाव बळे परब्रह्म लोळे दोंदावरी. अहो सतसंगतीमुळे साधू संतांच्या संगतीमुळेच सगळे असणारी साधनं घडली जातात, नाहीतर साधन घडलं जातच नाही. आपण म्हणतो ठाईचं बैसणी करायची चित्ता आवडे आवळ आळवावा अरे एकटंच बसायचं म्हणलं करायचं म्हणलं आवडता येतो का? येतच नाही. नो एकल्याचा खेळ, एकल्याचा खेळ म्हणून या मेळ, एकट्याचा खेळच नसतो म्हणून असणारा मेळ जमवलेला असतो. आणि का तर तुम्ही आम्ही गदारोळी सगळ्यांनी मिळून केलेला असणारा म्हणून साधू संतांची संगत केली की साधनं घडले जातात. साधू संतांच्या संगतीमध्ये मध्ये असणारा देव आकाळला जातो. का तर जो काही यशोदे मातेचा भाव आहे, अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरी तो बालका नंदा घरी, नंद्याच्या घरी असणारा तो बालका ज्याच्या उदराच्या ठिकाणी आनंद ब्रह्मांड सामोरे जातात असा बालक असणारा नंदाच्या घरी. का तर नंदाचा भाव आहे, का तर भावबळे आकळे एरविना करतळे. भावबळाच्या द्वारावर असणारा देव आकळला जातो, त्याला सत्संगतीची आवश्यकता आहे म्हणतात. सत्संगे साधन सिद्धी सत्संगे अढळ बुद्धी, चालता बोलता समाधी जाणती शुद्धी सत्संगे. संतांची संगत केलं की साधनाची सिद्धी होती. साधना आपण साधना करायला लागलो भगवंत प्राप्तीची, आणि एकटाच गेला होणार आहे का? एकटा गेला चाललाय पण त्याच्या कोणाची तरी संगतीनं, एकटा तर कधी जातच नाही पण कोणीतरी सांगितलं जावा ह्या देवाला चांगलं कल्याण होतं तेव्हा जाते ती. खरी एकटा जात चाललं की गेलं. कोणीतरी सांगावं लागतं, कोणीतरी संगतीनं असतं, आणि कोणीतरी संगतीनं असल्याशी साधना घडतच नाही ती. आता नंतर माणसं एकटा जायना चार धाम सगळे तीर्थ करून येईल म्हणलं तरी येतंय का? येतच नाही. आता चहा प्यायचं म्हणलं तरी एकटा नाही, दोघं चहा प्यायला नको. एकट्याला काय करमतच नाही म्हणते ती चहा पिऊन सगळे चला सगळे जा सगळे चहा पिऊ असं म्हणतात असणार. म्हणून असणारा कुठलाही साधना करायचं असेल तर सतसंगतीमुळे सिद्ध होतं. म्हणजे एवढंच नाही, सतसंगतीमध्ये बुद्धी सुद्धा आढळते, ढळू शकत नाही. एकट्याची बुद्धी बघा कधी बोलते अनेक विचार. बघ एकटं जर बसलं डोक्याला हात लावूनच बसणार, काहीतरी विचार करतच बसणार, आणि त्या बुद्धीत काय काय विचार येत काय काय नाही सांगताच येत नाही. पण नुसतं मोबाईल जरी सांगतील असू दे की म्हणत बसला. तिथल्या साधू संतांची संगत जर असली तर मग म्हणले असणारे आढळ असणारी बुद्धी सुद्धा असणारी तरंग त्या बुद्धीच्या ठिकाणी घेणार आहे, ती सुद्धा बुद्धी सुद्धा शांत होती. म्हणले एवढंच नव्हे, साधू संतांच्या संगतीमध्ये चालता बोलता समाधी लागते. समाधीची आवश्यकता नाही असणार. ते डावा पायाचा अंगठा कुदस्थित करण्याची ठिकाणी नेसणारी कुंडलीने जागृत करायची, शस्त्र दलातून बाहेर तसली भानगड करायचीच काहीच गरज नाही. साधू संतांच्या संगतीला लागलं की ते असणारी चालती बोलती समाधी आहे असं गाव बघा का म्हणतात. तो सत्संगा मूर्ती म्हणता श्रीराम भ्राता राव भरता, त्याच्या निसंगे
सतसंगत कोण असेल तर भरतजी आहेत म्हणजे अवयवासहित सतसंगती. आणि ह्या भरताच्या संगतीला अख्खं गाव अयोध्यानगर लागलं. सगळ्यांनी कशाचाही विचार केला नाही. भरतजी निघले की भरतच्या पाठीमागे सर्वचे सर्व गाव निघले. त्याच्यामुळे त्यांना देव भेटले. किती थंडी वाजली तरी मागे जाऊन बसले म्हणून देव दर्शन घडले. तशा प्रकारचा असणारा प्रभू रामचंद्राच्या भेटीला भरतजी निघलेले आहेत. आणि त्या भरतजीच्या साधू संतांच्या संगतीला अयोध्या नगरला गाव लागलं. म्हणून सगळ्यांची भेट प्रभू रामचंद्राची झाली म्हणतात. रामनामाच्या दीर्घध्वनी आनंदे पूर्ण झाली आवणी नादन समाये गगनी सकाळमणी उत्सव. रामनामाचा गजर असणाऱ्या अयोध्या नगराची लोक करू लागलेले आहेत. आकाश दुमदुमू लागलं. जिकडून बघल तिकडून असणारा रामनामाचा प्रतिध्वनी येऊ लागला. स्त्री शूद्रादी चांडाळ भरत संगती तत्काळ देखोनी रघुकुळ पाळ झाले सकाळ सुखमय. भरतजी बरोबर यातील भरती नारी नर सकळांशी येते आहे अधिकार. कलियुग उद्धार हरीची या नामे. कलियुगात उद्धार भगवंताचं नाम स्मरण केलं की ते याती कुळ गेले माझे हार कोण रे. श्रीरंगा वाचून नेणं काही सगळ्यांचा असणारा मी ह्या कुळातला ह्या यातीतला ह्या जातीचा सगळी विसरून गेले. 18 पगड जातीची भरतजी बरोबर लोक गेली. सगळ्यांनी प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं. सगळी सुखी झाली. रंगारी उडविली राव लगे पाठवी पाठावे अनगे सोनारी सुवर्ण सुमने वेगे हर्ष योगे उडविली. आज ज्या त्या असणाऱ्या जाती जर रंगारी पेंटर लोक होती त्यांनी रंग उडवायला चालू केलं. सोनार आणि सोनं वळून प्रभू रामचंद्रावर टाकायला सुरुवात केली. म्हणजे असणार जी त्या जातीची जी ती लोक आपला जे काय धंदा असेल जी काय कमाई असेल ते प्रभू रामचंद्रावर वळून टाकू लागले. वैराळी मोत्याच्या झालरी रत्ने उडवेती जोहारी सर्वस्वये कुरवंडी निर्धारी करीती गजरी रामनामाचा जे जे करावं आपण जसं चुना टाकावं पालखीवर आहे का नाही. फुलं टाकावी पालखीवर तशा प्रकारे किंवा म्हणजे असणारा कोण फुलं टाकतं कोण खोबरं टाकतं कोण असणार नारळ टाकतं. तशा प्रकारे प्रभू रामचंद्रावर असणारे झोवारी म्हणजे व्यापारी हिऱ्याचे माणिक मोत्याचे पाचूचे अशी हे हिरे प्रभू रामचंद्रावर असणारे वळून टाकू लागलेले आहेत. रामनामाचा गजर करत देखोनी या रघुनाथा सर्वस्वाचा त्याग करिता उल्हास जनाची या चित्ता लोभ सर्वता नाही कोणा. प्रभू रामचंद्राला पाहिल्याबरोबर सर्वांनी सर्वस्वाचा त्याग केला. बघा देवाला पाहिल्याबरोबर सर्वस्वाचा त्याग असतो की एक दिवस आपला तोपर्यंत जवळ तिकडे देवाच्या ह्याच्यात आहे तोपर्यंत पण झालं माघारी असं ते हे पण असणारा सर्वस्वाचा त्याग केलेला आहे. आणि सर्वस्वाचा त्याग करून कुणाच्याही चित्ताच्या ठिकाणी लोभ शिल्लक राहिला नाही. हे मिळावं ते मिळावं कशाला लोभ शिल्लक राहतं एवढ्या उन्हात सुनाप याचायचं म्हणल्यावर काय का नाही काय शिल्लक राहते. हे बाहेर विसरून गेलेले लोक म्हणजे असणाऱ्या गर्दीत कोण धक्का देतं कोण काय करतं सगळ्याच्या सगळ्या प्रभू रामचंद्राच्या दर्शनापुढे विसरून गेले. सकाळी सकाळ संपत्ती ओवाळीली श्री रघुपती वा 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 वा. तरी अधिक आनंद चित्ती भेटीची स्थिती अवधारा. सगळीच्या सगळी संपत्ती प्रभू रामचंद्रावर बहाल केली. काय लोक असतील तरी चित्ताच्या ठिकाणी आनंद एवढा आनंद होता की प्रभू रामचंद्र भेटले. प्रभू रामचंद्र भेटले त्या आनंदाने सर्वस्व असणाऱ्या संपत्तीचा त्याग केलेला आणि एकरूप प्रभू रामचंद्राचे अख्खं गाव झालं. देखोनी या ऋषीवरांचे विमान सांडोनी वेगेसी उडी घातली आवेशी ऋषी नमनासी श्रीरामे. प्रभू रामचंद्राने विमानातनं ऋषीवर याला बघितलं. वशिष्ठ महाराजांना बघितलं. अनेक असणारे ऋषीवर आहेत. सर्व ऋषी मंडळीला प्रभू रामचंद्राने बघितलं. सगळं ती विसरले आणि पाटली प्रभू रामचंद्र विमानातनं खाली उडी टाकली आणि ऋषीवर वयांना असणारा साष्टांग दंडवत घातला. परमात्मा स्वयं श्रीराम तो ऋषी नमना सकामा निष्कर्माचे निज रूप परमा द्विजात्मा रामाचे. काय द्विजांविषयी प्रेम आहे प्रभू रामचंद्राच्या अंतःकरणाच्या ठिकाणी मध्ये असणार. प्रभू रामचंद्र विश्वाचे असणारे कर्ता करविता परमेश्वर पण ते सुद्धा असणारा ऋषीवर्यांचं महात्म्य वाढवण्यासाठी विमानातनं खाली आलेले आहेत आणि सर्व असणारे ऋषी मंडळींना साष्टांग दंडवत प्रभू रामचंद्र घालू लागलेले आहेत. ह्यालाच म्हणायचं निज कर्म. आपलं जे काय स्वतःच कर्माचं असणारं श्रेष्ठ कर्म काय मी देव आहे हे विसरणं आणि ते आपल्याला उच्च स्थानावर आहे
त्यांच्यामुळे आपण आहोत ही भावना मनात ठेवून प्रभू रामचंद्रांनी सगळ्याला साष्टांग दंडवत घातला. आपण आपणासी करावी प्रीती आपुली आपणा निज भक्ती वाढविती अति निगुती म्हणून रघुपती द्विजनमी. काय करतात असणारे ऋषीवर्य आणि असणारे सर्व असणारे ब्राह्मण लोक ते आपण आपले असणारे एकमेकावर आवडीनं बोलतात, आवडीनं राहतात. त्यांच्यामध्ये द्वेष नसतो. का तर भेदाभेद अमंगळ वैष्णवांचा धर्म भेद ती एकमेकामध्ये करत नाही. सर्व ऋषी मंडळी आवडीनं असणारे राहतात. एवढंच नाही, आपण ते भक्ती करतात, नामस्मरण करतात. हरीशी जाणून हरीशी झाले. हरीचं भगवंताचं असणारं ध्यान करून स्वतः भगवंत होतात म्हणजे. म्हणून प्रभू रामचंद्राला त्यांच्या विषयी आवड आहे. म्हणून प्रभू रामचंद्र त्यांच्या पाया पडतात म्हणले. गुरुदास्य विना तत्वता ठाव नाही परमार्था ऐसे जाणूनी वस्तुता ठेविला माता गुरुचरणी. परमार्थात असणारं टिकायचं असेल, परमार्थाला सुरुवात करायची असेल, गुरु शिष्याच्या दास्यत्वाशिवाय पर्यायच नाही. म्हणून जाणतेने गुरुभजीचे तिने ग्रंथ कार्य होईजे मूळ सिंचनी शाखा पडलं संतोष ती. मूळ झाडाच्या मुळाला पाणी घातलं की सगळं झाड टवटवीत. कशाने पाणी घालायचं? वर जाऊन वर जाऊन पाणी घालायचं काय? खाली मुळाला पाणी घातलं की सगळं झाड टवटवीत. तसं असणार सद्गुरूला नमन केलं की सगळे देव घडले. आणि म्हणून आधी वंदावे गुरु ते आधी. म्हणून प्रभू रामचंद्र बघा आधी केले मग सांगितलं. आधी प्रभू रामचंद्राने विमानात उडी टाकली आणि गुरुवरी असणाऱ्या वशिष्ठ महाराजांना साष्टांग दंडवत घातला. त्याच्याशिवाय परमार्थात त्याचा ठाव ठिकाणाच नाही. म्हणून गर्व अभिमानना समान ध्याला गुरु असावा. गंगानी जोगे सर्वस्वेसी गुणी भेटे सागरासी ते विरामे अति प्रीतीसी वशिष्ठासी नमिले. गंगा आपला ओघ वाहत 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 जाऊन जशी सागराला मिळते मग आपलं तिथं थांबती. सागराला मिळलं की थांबती. तसं असणार वाहत वाहत जाऊन सागराला जसं मिळावं तसं प्रभू रामचंद्र सरळ विमानात न पळतच आले आणि साष्टांग दंडवत वशिष्ठ महाराजांना घातला. तीर्थव्रतादी भजन करती ते जाणावी अवघिरीती फळप्राप्ती तया नव्हे. अवघडच सांगितली की बाबी ऐका ना महाराज. वाचा अजून एकदा मला जर कळू दे. हे तठेवणी अर्थ स्वार्थी तीर्थव्रतादी भजन करीती ते जाणावी अवघिरीती फळप्राप्ती तया नव्हे. सांगायचं बाबूया. तीर्थव्रताच्या ठिकाणी गेलं आणि तीर्थाच्या ठिकाणी गेलं आणि देवाला म्हणलं पाया जरी पडलं तरी खुशाल ठेव. संपलं. ते अख्खं भजन वाया गेलं, चिंतन वाया गेलं, नामस्मरण तुमचं वाया गेलं. मनात हेतू न ठेवता तीर्थाच्या ठिकाणी जावं, देवाची भेट घ्यायची या हेतून जावं. कधी देवाला सुखी ठेवा, मला आमचं असंच होऊ दे, तो आमचं तसंच होऊ दे. असं जर म्हणून देवाला गेलं तर तुमची असणारी यात्रा फेल गेली म्हणून समजायची. त्या यात्रेला किंमत नाही म्हणतात. त्या साधकाला फळप्राप्ती होत नाही. लक्षात ठेवा, आपल्याला काहीतरी नाही ती देवाला कळतं. ज्याला जे पाहिजे ते आहे रे, ज्याला जे पाहिजे ते देव देतय. कुणाची कमीपणा देवाला पाहवत नाही. का तर सगळे आपण देवाची लेकरच आहोत. म्हणून ती असणार कोणाला कमी कोणाला जास्त, फक्त आपल्या कर्माचा झोल बसतोय म्हणून ती कमी जास्त कुठंतरी होतय. म्हणून असणार तीर्थाच्या ठिकाणी हेतू धरून असणार, अर्थ मनात धरून जर असणार, जर इच्छा मनात धरून जर गेलं तिथं तर त्या साधकाला फलप्राप्ती होत नाही. आपली लोक काय करतात आता वाचा. चित्ते चित्तीसी जीविता गुरुचरणी पयार्पिता अति उल्लासा ज्याच्या चित्ता तेची रघुनाथाचे स्वरूप. आपलं जे काय चित्त आहे चित्ताच्या ठिकाणी असणार एवढंच नाही, तन मन धन तुझं अर्पण असं जर गुरुला केलं, अर्पण केलं, धन गुरुला अर्पण. काय गुरु तेव्हाच नाही भेटीला गेला तरी कामी हाताने जायचं नसतंय. आता कुणापाशी धन नसलं तर एक फळ वास झालं. तन शरीर अर्पण करा, मन अर्पण करा. तन मन धन जर गुरुला जर अर्पण जर केलं ती बी कसं आनंदाने उल्हासाने आपलं असतंय. तन मन धन तुझं अर्पण, पुन्हा नको तुमचं दर्शन.
तसली भानगड नसून म्हणलं तन मन धन असणार उल्हासाने आनंदाने गुरुनं जर अर्पण केलं तर तो प्रभू रामचंद्र सारखाच प्रभू रामचंद्राचं स्वरूप जाणावं असं गावबा काका म्हणतात. एने भावे वशिष्ठासी रामेन वाह. मिले अति प्रीतीसी वशिष्ठ उचलोनी वेगेसी निज हृदयासी. हा भाव सवांत करण्याच्या ठिकाणी देवाच्या दर्शनाला जरी गेलं देवाच्या मंदिरात गेलं तरी हितून असावा काहीतरी मागायचं म्हणून जायचं माझं असं नाही तर हौशे गौशे नवशे तशातला प्रकार नसा हौसेने गेले आहे का नाही नवसाने गेले नवस केला म्हणून आणि गौशे शेजारची चालली म्हणून चालली त्याच्यात लुटून गौशे आहे का ना गौशे आणि हौशे गौशे काही कामाचे नाहीत म्हणले असणार. मग तो भाव बाजूला सरला प्रभू रामचंद्र तर मंथन गुरुला अर्पण केला गेला. हा पणात भाव ठेवला की सद्गुरु वाचून सापडे ना सोय सद्गुरु वाचून असणारा साप काही भगवंत सापडू शकत नाही काही प्राप्त होत नाही का तर हरी प्राप्ती शिव पाय धरावे संतांचे ते पाय ती साधने तुती भावाची म्हणतात. एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ मनात इच्छा पूर्ण करणार असेल तर कोण करतं संत करतं. म्हणून प्रभू रामचंद्र पहिल्यांदा पाया वशिष्ठ महाराजाच्या पडलेल्या म्हणून लक्षात ठेवा कृष्ण संदीपानी गुरु केला प्रब्रह्म राम वशिष्ठा शरण वाचा. श्रीराम हृदय नमिले एकत्वे सुख पूर्ण झाले प्रकाशाचे लगेच प्रभू रामचंद्र पाया पडले. वशिष्ठ महाराजांनी प्रभू रामचंद्रला उचललं घट्ट असं आलिंगन दिलं ह्या हृदयात त्या हृदयात शिरलं गेलं. दोघं कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती ठाईचं भेद नरला मी कुलगुरू वशिष्ठ महाराज आहेत तुम्ही देवादिदेव प्रभू रामचंद्रात घेऊ दोघांचा भाव विसरला. दोन्ही वाती एकत्र आल्यानंतर जी ज्योत व्हावी तशी ज्योत झाली आणि हृदयारूपेतला असणारे जे का भंडारा आहेत ती भंडारा ज्ञानाचा प्रकाश जगताच्या ठिकाणी पडला म्हणून गुरुच्या पाया पडावं वाचा. सुवर्ण आणि अलंकारा भेटी एकत्वे उभारा देवी वशिष्ठ रघुवीरा मिटी एकाकारा पडी. जसं मध्ये असणार सोन्याचा अलंकार असावा त्याच्यामध्ये भेदच नाही दोन्ही एकत्र केले तरी एकच होतात. तशा प्रकारे प्रभू रामचंद्र आणि वशिष्ठ महाराज एकाकार झाले म्हणजे असणारे अशा प्रकारची दोघांची मिठी पडली. जसं सद्गुरु वशिष्ठ महाराजांच्या पाया पडताना अंतःकरणाच्या ठिकाणी जो भाव होता तोच भाव बाकीच्या ऋषी मंडळीच्या पाया पडताना होता. आपल्यात कुणाचा किस्सा गरम आहे त्याच्या आधी पाया पडायचं जरा मोठं कोण आहे त्याच्या आधी पाया पडायचं 5-50 जस्ट मिळतात आणि म्हातारे तिच्या पुढची कवा पगार ती इंदिरा गांधीची यायची तिला पुढच्या महिन्यात येते तिच्या पुढच्या महिन्यात पाया पडू तो भाव नसावा. भाव बरोबर जसं असणार वशिष्ठ महाराजांच्या पाया पडताना जो भाव होता तोच भाव म्हणजे असणार सर्व ऋषी मंडळीच्या पाया पडताना प्रभू रामचंद्राच्या मनामध्ये होता. अद्वैत ब्रह्मत्व द्वैत नव्हतं त्यांच्याकडे असणार सगळे आपल्याला सारखेच आहेत ब्रह्मच आहेत देवच आहेत गुरुच आहेत या भावनेने सर्वांच्या पाया पडले. काही माता भरतीची पुढे आल्याबरोबर प्रभू रामचंद्र हे पळत आले. काही मातेच्या पाया पडले काही मातेने उचललं प्रभू रामचंद्राला आलिंगन दिलं आणि आलिंगन दिलं म्हणले प्रभू रामचंद्र राग मानू नको बरं का. बाबा मी तुझ्या बरोबर वैर केलं 14 वर्षाच्या वनवासाला तुला पाठवलं पण मनात धरलं का प्रभू रामचंद्र तुम्ही आपलं सारखंच उचकानं कसं वाटतं ते दिवशी मला असं बोलला होता हाय का सारखं मनात तर जातंय का घालवतच नाही तो माणसं मनात घालवायला पाहिजे हे शिकवतं रामायण दुसरं काही शिकवत नाही रामायण. काहीतरी शिकायला पाहिजे प्रत्येक अध्यात्म काहीतरी शिकायला पाहिजे काहीतरी घ्यायला पाहिजे मनातलं घालवायला शिकलं पाहिजे. एखादं वाईट शब्द बोललेला असतं त्याला राग आलेला असतं त्याला वैताग आलेला असतं म्हणून तेवढं पुरतं बोलतं ती मनात सोडून द्यायचं असतं त्याला धरून बसायचं. अहो त्याला जर धरून बसलं असतं प्रभू रामचंद्राला आलंच नसतो नको मत तुला कोई आहे आता 14 वर्षाचा वनवास केला ना आता जर तिला भेटलं ती म्हणली उद्या 28 वर्षाचा वनवास
त्याच्यावरची तिची गाठच नको, भेटच नको, लय लय जड गोळ्या देते, लय जड इंजेक्शन करते डॉक्टर. नकोच बाबा तिकडे. अशा प्रकारचं असणारा प्रभू रामचंद्र आपण म्हणलं असतो. पण काही माता म्हणू लागली, मी प्रभू रामचंद्र तुमच्या बरोबर वैर केलं, पण तुम्ही मनात धरलं नाही तर नाही. हेच तुझा मोठेपणा आहे. ह्याच्यातच मोठेपणा माणसाचा असतो. पण आपलं नाही, मनातच धरतात त्यांनी बारकेपणा आपला आपणच करून घेतो. काय करायचं, गेलं गंगेला मिळालं. आपल्या भाषेत लय झालं तर रात गई बात गई असं पाहिजे माणसाने. प्रभू रामचंद्र असणारे काही माता सांगू लागली, बाबा विसरून गेला बरं झालं, हेच मोठा प्रभू रामचंद्र तुमच्यात आहे आणि सर्व असणाऱ्या जगाला सुखी केलं प्रभू रामचंद्र. असं काही माता आलिंगन देऊन बोलू लागल्या. नमः प्रभू रामचंद्राय नमः. वरवास दाडिले तुझ जग निंद म्हणून मज ओंड दाखविता लोकलाज. रघुराज द्वेष दोषी नाही. मग म्हणलं काही माता प्रभू रामचंद्राला म्हणू लागली, प्रभू रामचंद्र तुला 14 वर्षाच्या वनवासाला लावलं. लोक माझी निंदा करायला लागली, मला नाव ठेवायला लागली. बाबा घरातनं बाहेर तोंड काढायची सुद्धा माझी परिस्थिती राहिली नव्हती. एवढी माझी परिस्थिती, तुला वनवासाला पाठवलं म्हणून झालं. ही लोक म्हणायची, उठलं सुटलं माझ्याकडे बघायची आणि मला उचकन द्यायची. रामाचा वैरी, रामाला नाव ठेवून 14 वर्षाच्या वनाला पाठवलं. असंच माझ्या कुणी मी तोंडावर बोलायचं म्हणून मी तोंड सुद्धा दाखवित नव्हते रे बाबा. अतितारगत वर्तमान सर्वज्ञ ज्ञाता तू रघुनंदन. बाह्य क्रियाचरण वर्तवितान कोणी नसे. असो प्रभू रामचंद्र म्हणले तुम्ही असो प्रभू रामचंद्र तुम्ही होऊन गेलेला पुढे होणार. ह्या दोघांचे हे असणारा भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळाचं ज्ञान सर्वज्ञ म्हणजे जाणणारे प्रभू रामचंद्र तुम्ही आहोत. म्हणजे म्हणून जी काय बाह्य इंद्रिय आहेत त्या बाह्य इंद्रियांचं जी काय कर्माचरण आहे, वर्तन जरी असतात, त्या कार्य जरी करत असतात, तरी तुमच्यासारखं कुणीच करत नाही. करून दाखवलं जगाला, बोलून दाखवलं मी, पण करून तुम्ही जगाला दाखवलं. कुठल्या असणाऱ्या इंद्रियात गुंतले नाहीत. तुमच्यासारखं बाह्य इंद्रियाने कर्म करणारे प्रभू रामचंद्र दुसरं जगात कुणीच नाही. असं काही माता म्हणू लागल्या. प्राण्याच्या माता निमित्त जाण व्रता ठेविती बाल जन. चाळक वर्तती वर्तन कर्मे जाण तेवी होती. असणारे जे काय प्राणी आहेत त्या प्राण्यांचे असणार उगाच असणार कोणतरी डोक्यावर असणार ठप्पा ठेवणार. आपण काय म्हणतो, हिच्यामुळे झालं ह्याच्यामुळे झालं का, तर खापर कुणाच्या तरी डोक्यावर पडावं लागते ना. निमित्त देवाला तर करायचं असतं, पण कुणावर तरी शब्द द्यायचं असतं. फेस लागून पडला गेला, निमित्त असतं, त्याचं काळ वेळ ठरलेलं असतं. पण असणार वृत्त उगाच असणार, जनाचं असणार, सगळ्या जगाला जगाचा चालक कोण असेल, वर्तणूक करणारा कोण असेल, तर कर्माला सर्व असणारे कर्म करायला लावणारा कोण असेल. लक्षात ठेवा, देता देवविता, नेता नेवविता, तोच एक असं. देणारा भीतीचा आहे, नेणारा भीतीचा आहे. सोन्याची लंका राजा रावणाला दिली कुणी? महादेवजीने दिली. निहिरी जाळली कुणी? हनुमंताला म्हणजे महादेवीने जाळली. दिली त्यानेच आणि जाळली त्याने. देणारा तीच आहे, नेणारा तीच आहे. त्याच्यामुळे असणार काही माता म्हणू लागले, या जगाचा चालक कोण असेल, वर्तन करणारे कोण असेल, कर्म करणारे कोण असेल, तर प्रभू रामचंद्र तुम्हीच आहोत. असं काही माता म्हणू लागल्या. श्रीराम राज्यासी विघ्न कळावया मी मशक कोण. राम परमात्मा परिपूर्ण क्रिया संपूर्ण करवित. श्रीराम राज्यासी विघ्न, प्रभू रामचंद्राच्या राज्याला विघ्न करणारा मी कुठलं चिलट की झाडकी पत्ती. काही माता म्हणू लागल्या. लक्षात ठेवा, वाढवायचं म्हणलं तरी बी आपल्या हातात नाही आणि कमी करायचं म्हणलं तरी आपल्या हातात नाही, त्याच्याच हातात. उदाहरण देऊन सांगायचं पण आपल्या हातात काहीच नाही. वाढवायचं म्हणलं तरी नाही, कमी करायचं म्हणलं तरी अजिबात नाही. करता करविता प्रभू रामचंद्रच आहेत, म्हणजे परमात्मा आहेत. मी कोण त्यांच्याला असणारा विघ्न करणारे राज्याला. असं काही माता म्हणू लागल्या. श्रीराम राज्याची विघ्न सर्वता करू नये आपण. आईचे जाणता पूर्ण उपरी
करीत मना पैनी घे. अहो प्रभू रामचंद्राच्या राज्याला कोण मी विघ्न करणार, कोण मी विघ्न करणार असं सारखं म्हणले. मनात माझ्या घोटमळत होतं म्हणले. पण म्हणले मनच उद्विग्न, मनाला वाटत होतं करी विघ्न. मग त्या मनाला चालना देणारं कोण होतं? स्वधर्म जाणून प्रवृत्ती अधर्म जाणून निवृत्ती सर्वताला करावे निश्चिती याची स्थिती परयेशी असणारं स्वधर्माचे करायचं म्हणलं. मनाच्या दोन असणाऱ्या पत्न्या निवृत्ती आणि प्रवृत्ती आहेत बरं का. मनाला वाटतं हे कर, मनाला वाटतं ते कर, हे करू नको ते करू नको. प्रवृत्ती निवृत्ती म्हणजे नको करू, प्रवृत्ती म्हणजे प्रवृत्त कर 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 करते. मग हे असणारं मनाचं असणारा स्वधर्म करत असणारा म्हणजे असणारा आणि अधर्म करत असताना नको आणि धर्म करत असताना हो, असं जे काय असणारं सर्वत्र चित्ताच्या ठिकाणी जी काय वाटतंय त्याच्या विषयीची माहिती प्रभू रामचंद्र ऐका काही माता म्हणतात. अंतर्वासी कोणी एक भविष्य जाणून या देख प्राचीन सूत्रालौकिका निज लागवे देख सवित ऐका म्हणले असणार कोणीतरी म्हणले असणार भविष्य जाणून देख बर का. आपलं भविष्य जाणून कोणतरी नाचवीत असतं आपल्याला का, तर आपलं जे काही कर्म आहे केलेलं मागच्या जन्मीचं तेच असणार कर्म आपल्याला नाचवीत असतं. दुसरं कोणी नाचवत नाही म्हणले असणार. कोणी एक असणार अंतराच्या ठिकाणी आपलं असं ज्याचे जैसे कर्म तसे फळ देतो रे ईश्वर. जसं ज्याचं कर्म असेल तशा प्रकारचं असणार आपली सूत्र आहेत ती लक्षात ठेवा. प्राचीन मागची सूत्र मागच्या असणाऱ्या पुण्यावर पापावर ह्या जन्मातली असणारी सगळी सूत्र हालते ती आणि ती हलवणारा वेगळाच असतो. त्या सूत्राचे निमळे जाण उत्तम मध्यमाधम जन निज सत्व नाचवी पूर्ण होय वर्तन. त्या सूत्राच्या बळाच्या जोरावर उत्तम मध्यम अधम नीच तुका म्हणे 3 प्रकाराचे केले जन. 3 प्रकाराची लोक असणारे त्या कर्मानुसार येतात म्हणले असणार. आणि मग आपल्या त्या सत्तेने भगवंत त्यांना नाचितो. ज्याचं कर्म कसं आहे, ह्याने मागचे जे मी लय पुण्य केले ढिगालाच त्याच्या घरी पैशाचा, लय गेल्या वर्षी पाप केले रुपया बी नाही खर्चायला. अशा प्रकारची परिस्थिती म्हणजे असणार. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार तो भगवंत सगळ्याला नाचवतो आणि त्याच्या प्रकारे ती वर्तन करतो. आपण लक्षात ठेवायचं ही अशा का वागायला लागलाय, का वागायला लागलाय, ती मागच्या जन्मीचं पाप फेडायलाय असंच एवढंच असतं. लक्षात ठेवा फक्त मनुष्यातच आहे मागचं पाप फेडायचं पुढचं पुण्य तयार करायचं. कुत्र्याला फित्र्याला तसलं जनावराला नाही, फक्त मागच्या जन्मीचं फेडायला चाललेली स्थिती वाचा. प्राचीनाची चाळकता कर्म कार्य कर्तव्यता तुझा दिन नवराता करता करविता तुझी एक. तुम्हीच करता करविता प्रभू रामचंद्र आहेत म्हणले असणार. अहो प्राचीन मागच्या जरी त्या कर्माची चालना आपण म्हणतो का धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती. धर्माची मूर्ती पाप बी करवायचं माणसाच्या हातात त्याच्याच हातात आहे आणि पुण्य बी करवायचं म्हणलं तरी त्याच्याच हातात आहे. अवघडच आहे का नाही. आपण काहीच करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. मी म्हणलं का नाही मी आज ही करीन, काय ताकद आहे करून दाखवा बरं, होते का. काहीतरी आडपटा येणार, काहीतरी होणार आणि होती बी नाही आणि वेळेवर तर कवाच होणार नाही. मागं पुढे तर सरकारी मग झालं का, काहीतरी होणार म्हणजे होणारच. आणि तशा प्रकारचा असणारा कुठलं बी कर्म आणि कर्तव्य आता म्हणून जरी करायचं म्हणलं तर त्या कर्माला कर्तव्याला असणारं सगळं तुझ्या अधीन आहे, तुझ्याच हातात आहे. हातात आहे का नाही. पोतीला घरनं हितपर्यंत यायचं म्हणलं तरी त्याच्याच हातात आहे. आणि त्यांनी म्हणलं ह्याला आज जाऊ द्यायचं नाही, कुठं तरी घोटाळतोच ह्याचं. झाली पंक्चर गाडी वाचा. ब्रह्मगरुणी मुंगीवरी राम चाळक सर्वांवरी तो माझे दुष्टाचारी केवी निर्धारी आन होईल. कसा दुसरा प्रभू रामचंद्र होतील म्हणे. ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत सर्वांचा अंतर जाणवणार, सगळ्याचं चक्र चालवणार. नात रडायला लागली की म्हणजे आज नात म्हणलं बाबा तुम्ही आतमध्ये गेला की मी घरी जाणार, राहिली पोती वाचा. राम चाळक इंद्रियाचा राम वाचक वाचेचा राम कल्प कमलाचा बोधबुद्धीचा श्रीराम. काय हुशार आहे काही माता लक्षात ठेवा. या असावी तर काही सारखीच असावी. लोक नाव ठेवते ती नाव सुद्धा ठेवण्यात काही कुणाचं काही
कशा ठेवते ही काही पण त्यांनी नीट रामायण ऐकलेलं नसतंय म्हणून तिला वाईट म्हणते ती लोक. रामायण नीट ऐकलं व्यवस्थित ऐकलं की काही खरी कळली जाते. म्हणून काय ती म्हणजे माझ्या लोक नावं ठेवत होती, अंगावर थुकत होती, बाबा मला दारातनं तोंड सुद्धा बाहेर काढायचं होतं. पण असू दे एवढं जरी केलं तरी माझ्या पोराची कीर्ती स्वर्गवरती पातळात पसरली का नाही, पुन्हा मला पसरली. जेव्हा तिनं जर वनवासाला पाठवलं नसतं तर म्हणून आपल्या जराशी काय बाहेर चालला तर कसं राहतील कसं राहील. कुसपवित्र होणार आहे बाबा तुझी आईची असणारी, त्या आईची बी कुसपवित्र होणार आहे, धन्य होणार आहे. का तर घरात लाडाने शिकत बी नाही ती लेकरं, जरा संगतीनं असणारी शिकते ती, व्यवस्थित होते ती. तसं प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीच्या संगीनं 14 वर्षाचा वनवास काढला. म्हणून असणारा सगळ्या असणारा चाले हे शरीर कोणाच्या सत्य ते खवी आई खवी ऐकणार आहे. मनाचं चालना बुद्धीची चालना सगळं करणारं देणारं घेणारं कोण असं तर प्रभू रामचंद्राचं आहेत म्हणजे वाचा. रामचिताचे चेतवे रामांकार प्राण मर्यादेची दाव स्वयमेव श्रीराम. चित्ताला चेतना देणारा प्रभू रामचंद्राचा, अहंकाराचा हंभाव प्रभू रामचंद्राचा म्हणजे असणारा. एवढंच नाही, प्राणाची जी काय मर्यादा आहे ते प्रभू रामचंद्रामुळेच आहे. सर्व असणारी 21,600 वेळा प्रभू रामचंद्रामुळे चालतो म्हणजे वाचा. ते सत्कर्म असत्कर्म श्रीराम. जे ते निपजे जो धर्म सुख दखादी परम परिपाक. ऐका, सत्य कर्म करायला लावणारे प्रभू रामचंद्राचा आहेत, वाईट कर्म करायला लावणारे प्रभू रामचंद्राचा आहेत. आपण म्हणायचं नाही मी वाईट केलं म्हणून, देवच करायला होतं वाईट बी, देवच चांगलं बी करायला होतं. का तर मागच्या जन्मीचं का त्याचं असणारं पापाचं त्याला फेड करावं लागते, त्याच्यामुळे असणारं चांगलं बी देवच करायला होतं, वाईट बी देवच करतो म्हणजे करता करविता प्रभू रामचंद्राचा आहेत म्हणजे. एवढंच नाही म्हणजे असणारं ती काय प्रभू रामचंद्र आहेत जे असणारा धर्म जे प्रभू रामचंद्र करायला होता, तर सुख दुःख बी देणारे प्रभू रामचंद्रच आहेत म्हणजे वाचा. भोगे भोगानी भोगता सोय श्रीरामची तत्वता ते आमचे माता कर्तव्यता केवी रघुनाथा येईल. असणारे एखादी वस्तू आहे तिचा असणारा भोग घ्यायचा म्हणला, ती वस्तू तयार करणारे प्रभू रामचंद्र, तिचे विषय असणारा भोगता भोग घेणारा. जरी तुम्ही तो प्रभू रामचंद्र तुम्हीच आहोत म्हणजे असणारा, भोग्य असणारा, त्याचा अनुभव असणारा तुम्हीच प्रभू रामचंद्र आहेत म्हणजे असणारा. मग आमच्या डोक्यावर खापर फुडू नका हो. काही माता प्रभू रामचंद्रला म्हणू लागल्या, करता कार्यक्रम चरण सोय तुझी तू आपण वनवासाची बुद्धी दारुण तुझी जाण पेरी. करता तुम्हीच आहेत, कार्य कराय तुम्ही करायला लावणारे तुम्हीच आहेत म्हणजे कर्माचा आचरण पडून आणणारे बी तुम्हीच आहोत म्हणजे प्रभू रामचंद्र. उगा बसा बरं प्रभू रामचंद्र, माझ्या बुद्धीत खुळकुळी घातलं वनवासाचं, तुम्हीच घातलं की राम आहे कोणी खुळ घातलं? प्रभू रामचंद्र तुम्हीच खुळ घातलं. रामायण सांगण्याचं, रामायण वाचण्याचं, रामायण ऐकण्याचं खुळ कुणी घातलं? प्रभू रामचंद्र तुम्हीच घातलं का? तर रामायण सांगताना जेवढं पुण्य, रामायण वाचताना तेवढं पुण्य, रामायण ऐकताना तेवढंच पुण्य आहे, सगळ्याला समान पुण्य आहे. म्हणून प्रभू रामचंद्र तुम्ही अशी बुद्धी दिली म्हणून आम्ही सगळे इथं जमला म्हणजे वाचा. जाओनी वनवासासी निर्जावे राक्षसांची सोडवावे सुरवरासाची नवग्रासी सोडवावे. ऐका प्रभू रामचंद्र, तुमच्या मनात होतं 14 वर्ष वनवासाला जावा, राक्षसाला संपावा, रामराज्याची गुढी उभी करावी, 33 कोटी देवांची बांधवडी सोडावी, नवग्रहांची बिडी तोडावी, दंड कारणे करुणी मुक्त द्विजवर सुख अद्भुत संस्थापुनी शरणागत त्रिलोक्यात दंडकारांनी मुक्त करून जनस्थान ब्राह्मणाला दान द्यायचं होतं, शरणागत विभीषण आलेला त्यांना लंका राज्य द्यायचं होतं. एवढं काम करण्यासाठी प्रभू रामचंद्र तुम्ही वनात गेला त्रिलोक्यात विजयी होण्यासाठी. तुगे चरित्र तत्वता बोध करणे होते रघुनाथ व्रता माझ्या माता जगनिंदिता. अहो एवढं प्रभू रामचंद्र तुम्हाला कार्य करायचं होतं तर ठपका माझ्या डोक्यावर का ठेवला का खापर माझ्या पोटावर फोडतं, डोक्यावर फोडता म्हणले का मला जगात निंदने केलं? काही माता म्हणा करीत असे बरवे त्याची काय कोणे म्हणावे अपेक्ष काही बोगावे कीर्ती राघवे विजयाची आले समर्थाच्या मना चाले ना राजाची कांता काय ढेक मागे मनाची आजोगी दीपावळे आहे का नाही? समर्थ राजाच्या मनात आलं रामायण लावायचं, लावा बाबा आमचं काय काम आहे? एकट्यांच्या करायचं, ऐक वाटलं ऐकायचं, डुकली लागली डुकली
संपले का? आणि समर्थाच्या मनात मालकाच्या मनात आलं की कुणाचं काय चालतंय का? काहीच चालत नाही. तसं प्रभू रामचंद्र म्हणले असणार तुमच्या मनात आलं म्हणून तुम्ही एवढं कार्य केलं, फक्त निमित्त म्हणले आम्हाला केलं आणि तुम्ही स्वतः विजयी झाला. तुम्हाला जी काय परिपूर्ण केलं ना तुम्ही म्हणजे असणार. किती राहिला आता महाराजांनाच माहिती वाचायची. आईचे बोलता कैकेयीची निज कुल पावली रामाची घालून लोटांगण मातेची निज हृदयाची आलिंगी. निमित्तानं आम्हाला पुढे केलं प्रभू रामचंद्र. असं म्हणल्यावर प्रभू रामचंद्राच्या जी कैकेयी मातेला बोलायचं ती प्रभू रामचंद्राला कळलं. प्रभू रामचंद्र उठले, आलिंगन कैकेयी मातेला दिलं. काय म्हणू लागले? तू आमची निज माता तुझी कीर्ती रघुनाथा सगळं जगजगराची कथा जाण तत्वता तुझी. अहो तुम्ही आमची आई आहोत म्हणून तुमच्याने असणार. तुमच्यामुळे माझी कीर्ती स्वर्गमूर्ती पातळात पसरली. जगाचा उद्धार तुमच्यामुळे झाला आई साहेब. आपला वेगळे आमाची दैन करीची परियेची हरी कोल पुसते आमाची कीर्ती रामाची. आज तुझ्या वाचून जर वेगळा आम्हाला धरला असतं तर आज आम्हाला कुणी विचारलं नसतं. कुत्रे हल खाल्लं असतं. आमचं कुत्र्याने सुद्धा हल खाल्लं नसतं. एवढी आमची परिस्थिती झाली असती. पण आज काही माता तुमच्यामुळे म्हणले असणारे आमची कीर्ती सर्व देशामध्ये पसरली. असं प्रभू रामचंद्र म्हणू लागले. देऊनी आशीर वचन करविले मला प्रयास परम पावला कीर्ती की कुणी विचारलं असतं का प्रभू रामचंद्राला? प्रभू रामचंद्राची अशी कीर्ती झालीच नसती. अहो वनवासाला चालवतो ना आई साहेब तुम्ही आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादाच्या जोरावर स्वर्गमूर्ती पाताळ तिने जगतात तुझ्या पोराची कीर्ती आई साहेब पसरली. हो मुक्त दंडकार वदिले रक्षगण तुझे लिपिले रावला सुरमोचन. अहो काही माता तुमच्या आशीर्वादामुळेच जनस्थान जिंकू शकलो, राक्षसांना मारू शकलो. तुमच्या कृपा आशीर्वादाने राजा रावणाला मारला. तुमच्या असणाऱ्या आशीर्वादाने तुमच्या पायात केवढी ताकद आहे. तुमच्या पाया पडलो जातानी आईचा आशीर्वाद सगळ्यात श्रेष्ठ असतो. जगाच्या नजरेतनं उतरला तर चालेल पण आईच्या नजरेतनं उतरला की मेलाच बचा. तुझी प्रीती आमावरी सापन्न मावे लोकाचारी कृपेने गाडीता वलांतरी ब्रह्मांडवरी कीर्ती. तुमची आवड आमच्यावर होती. काही माता सापत्न भाव तुमच्या अंतःकरणाच्या ठिकाणी नव्हता. फक्त लोक म्हणायचे सावतर आहे सावतर आहे सावतर आहे. हा पण आमच्या मनात तो भाव नव्हताच. आमची सख्य आहे तूच आहे तू म्हणले आणि तुझ्यामुळेच असणार तू कृपेने आम्हाला वळणात पाठवला म्हणून या ब्रह्मांडात असणारी कीर्ती माझी पसरली. मालिकी सकळ जनते तुझी कृपा पूर्ण तया दोघात संवाद झाला निज बोध गला जगाची. आज मला मानते ती, मला तर मानते ती पण माझ्या नावाला तर किती मानते ती. कुणामुळे मानतात? काही आई साहेब तुमच्यामुळे मानते. तुमच्या कृपा आशीर्वादामुळे मानतात. तुमच्या पाया पडलं म्हणून मानते ती. नाहीतर आम्हाला कुणी पुत्र विचारलं नसतं. आपल्या भाषेत सांगायचं म्हणलं कुणी विचारलं असतं का? आम्हाला कुणी सुद्धा विचारलं नसतं. पण काही आई साहेब तुमच्यामुळे असणारं जग मला मानतंय म्हणजे तुमच्या कृपा आशीर्वादामुळे. अशा प्रकारचा दोघांचा संवाद जगाच्या कल्याणासाठी आहे का नाही? आणि आपण आई एकदा बोलली तर मला अशीच बोलली, मला अशीच बोलली आणि तुला तशीच बोलली आणि त्या दिवशी तसंच तुझं केलं असतं तर वाचा. रामे घालुनी लोटांगण काही आलिंगिनी पूर्ण यश जोडले संपूर्ण रघुनंदन जगद्वंदन. असं प्रभू रामचंद्राने लोटांगण आईला घातलं गेलं. काही प्रभू रामचंद्राला आलिंगन दिलं आणि दोघं एकमेकाला म्हणू लागले बरं असू दे बाबा तुझ्यामुळे माझ्यामुळे तुझ्यामुळे माझ्यामुळे दोघाला बी यश प्राप्त झालं. वाचा. काही श्रीरामाचे वचन ऐकताचा तत्क्षण उडाले कर्म करता पाला निराभिमान. अशा प्रकारे काही मातेतून प्रभू रामचंद्राचं बोलणं ऐकल्याबरोबर असणारा सर्वांना जे काय कर्माचा अहंकार होता आमच्या आई अशी मी असा आहे का नाही प्रत्येकाला तसंच वाटतंय. पण जेव्हा जेव्हा ह्या दोघांचं बोलणं ऐकलं सगळ्यांचा अभिमान कर्माचा अभिमान संपला म्हणतात. वाचा. बांगला वचनार्थ धर्म चाळक रघुनाथ व्रताभिमान धरिता येत नरकपात. आणि अशा प्रकारचं ह्या बोलण्यातनं शिकायला मिळालं की धर्माचं चालना देणारे आणि सर्व प्रतिपालन करता करविता प्रभू रामचंद्रच आहेत. आपण फक्त निमित्ताला आहोत. आपण काही करू शकत नाहोत, बोलू शकत नाही. प्रभू रामचंद्र सत्ता काढले आणि अशा प्रकारे असणारे प्रभू रामचंद्र आहेत. हे जगताला कळलं गेलं म्हणजे असणार का अभिमान झाला की अभिमान आहे अशी नरकवास. अभिमान झाला की नरकात जातो म्हणले. काही वचने तत्वता सर्व कर्मी निष्कर्मता सोय बांधली तत्वता
होता श्री रघुनाथचे धर्मे. अशा प्रकारे असणाऱ्या सर्व कर्मामध्ये निष्कर्माचा कोण बाजूला निघले आपण केलेल्या कर्मातनं काही माता कबूल केलं ना देवासमोर. आपण देवासमोर कबूलच करत ना, नुसतं देवासमोर जायचं आणि काय सांगतो माहितीये का, असं केलं, ही केलं, ती केलं, इकडे केलं, तिकडे घेतलं, ही केलं, ती केलं. आणि कुणाचं काय केलं, कुणाचं ही केलं, कुणाचं चोऱ्या केलं ते सांगताव का, कुणाला लुबाडलं सांगताव का, सांगतच ना. फक्त चांगलं केलेलं सांगतो, वाईट केलेलं कोणी सांगायचं. काही मातेने देवासमोर वाईट सांगितलं, त्याच्यामुळे निष्पाप असणारी काही माता झाली. पुण्य काही मातेचं वाढलं म्हणजे कर्माची निष्कर्मता झाली. आणि असणारी आपल्या प्रभू रामचंद्राला पुढे काही माता काय म्हणतात ऐका. ओळे ओवरी रघुनंदन कौशल्याशी केले नमन, एरियालोगनी पूर्ण केले अवघान मस्तकी. असो काही मातेचा आणि प्रभू रामचंद्राचं एकमेकाचा कृपाशीर्वाद बोलणं थांबलं गेलं. प्रभू रामचंद्र पुढे सरकल्या बरोबर कौशल्य माता दिसल्या. कौशल्य मातेला साष्टांग दंडवत प्रभू रामचंद्राने घातला. कौशल्य मातेने उचललं, प्रभू रामचंद्राला आलिंगन दिलं आणि मस्तकाचं अवघरण केलं. म्हणजे असणार आपलं दोंड मस्तक असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या मस्तकावर ठेवला. आणि पुढे दोघांचा तमाई लेकरांचा संवाद काय चालतो ऐका. श्री गणेशाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. परमप्रिय दशरथासी जिचे कीर्ती श्रीरामासी, आदि नमोनी ते कैकेयसी, मग कौशल्यसी नमिले. असणार त्या ठिकाणी कौशल्य मातेने म्हणले प्रभू रामचंद्राच्या मस्तकाचं अवघ्राण त्या ठिकाणी केलं. आणि राजा दशरथाची परम प्रिय असणारी त्या ठिकाणी आणि जिच्यामुळे असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं नाव त्रैलोक्यात त्या ठिकाणी कीर्ती पसरली गेली अशी असणारी कैकेयी माता, त्या कैकेयी मातेचं दर्शन प्रभू रामचंद्राने घेतलं. तैसेची सुमित्रेचे आदरे स्वयं नमिले रघुवीरे, जानकी जाना सौमित्रे माता सत्वरा नमिलेल्या. मग असणाऱ्या त्या ठिकाणी राजा दशरथाची असणारी प्रिय पत्नी कौशल्य माता हिचं दर्शन त्या ठिकाणी घेतलं. नंतर म्हणजे असणारी म्हणजे त्या ठिकाणी सुमित्रा माता आहे, लक्ष्मणजीची असणारी आई आहे. आणि या असणाऱ्या मातेचं ही दर्शन आणि प्रभू रामचंद्राने घेतलं. श्रीरामासी देता लिंगना, वियोग दुःख क्लेश दारुणा, निशेष गेले हरपण समाधान जीव शिवा. मग ज्या वेळेस प्रभू रामचंद्राने तिघी मातांना त्या ठिकाणी दर्शन दिलं आणि असणारं दर्शन त्या ठिकाणी घेतलं, त्यावेळेस असणारं जे काय प्रभू रामचंद्र वनामध्ये गेलेले होते याचं जे दुःख त्या ठिकाणी होतं ते दुःख सगळं म्हणजे नाहीसं झालं. कौशल्याने जानकी प्रीती बैसविली अंकी, अवघ्राण मस्तकी केले तिघांची कौशल्य. मग असणाऱ्या कौशल्य मातेने म्हणले असणाऱ्या सीतामौलीला आपल्या मांडीवर त्या ठिकाणी घेतलं, असणाऱ्या मस्तकावर त्या ठिकाणी हुंगलं गेलं, अवघ्राण असणाऱ्या सीतामाईच्या मस्तकावर त्या ठिकाणी केलं आणि तिघालाही असणारे आशीर्वाद म्हणजे कौशल्या मातेने दिले. सकळ जनाय जवासी प्रीती भेटो आले श्रीरामासी, श्रीरामे त्याचीने भेटीसी युक्ती कैसी योजिली. मग आता म्हणले सगळ्या असणाऱ्या मातांचं दर्शन त्या ठिकाणी झालं. तसंच प्रभू रामचंद्र आलेले आहेत, रामाचं दर्शन त्या ठिकाणी घ्यावं म्हणून सगळे असणारे जनलोक प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी आले. त्यावेळेस आता असणाऱ्या प्रभू रामचंद्राने काय म्हणले त्या ठिकाणी नवल केलं ऐका पुढं. त्याची न देता लिंगना सकळ होती दुःख मग्न, पृथक देता पूर्ण आली अति विलंबना लागे. मग प्रभू रामचंद्राने विचार केला, आता म्हणले असणारं एवढी म्हणजे जनलोक आहे त्या ठिकाणी, अगाध असणारं जनलोक आहे आणि सगळ्याला जर दर्शन त्या ठिकाणी द्यायचं म्हटलं तर उशीर लागल, विलंब लागल, वेळ त्या ठिकाणी लागल. म्हणून असणाऱ्या प्रभू रामचंद्राने काय युक्ती त्या ठिकाणी केली, कसं असणारं दर्शन म्हणजे त्या ठिकाणी सगळ्यांना दिलं ऐका पुढं. एकेची काय सगळ्यांशी आनंद वासे उल्हासी, तरीच सुख वाटेल त्यांची दुःख राशी अन्यथा. मग प्रभू रामचंद्राने विचार केला नाही दर्शन द्यावं तर असणारं त्या ठिकाणी एवढं म्हणले धावत आनंदानं त्या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत आणि आपण नाही असणारं दर्शन दिलं तर दुःख त्या ठिकाणी होईल, तळमळ जीवाच्या ठिकाणी होईल. म्हणून म्हणले त्या ठिकाणी आता म्हणले यांना सगळ्याला म्हणले एकवड असणारं दर्शन त्या ठिकाणी द्यावं तर विलंब लागल. मग आता कसं करायचं तर सगळ्याच्या अंतःकरणात म्हणले आपण त्या ठिकाणी प्रवेश करायचा आणि सगळ्याची अवस्था राममय त्या ठिकाणी करायची. कसं दर्शन द्यायचं ऐका पुढं. न देता लिंगना व्याप
व्यापकत्वा पडे खाना अर्थबंधू हे अभिधाना वृथाची जाणा हो पाहे. मग प्रभू रामचंद्रांनी विचार केला विलंब लागेल आणि दर्शन नाही दिलं, आलिंगन जर त्या ठिकाणी नाही दिलं तर असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे आपल्या जो असणारी कीर्ती आहे त्या कीर्तीला डाग त्या ठिकाणी लागल आणि असणाऱ्या प्रत्येक आलेल्या जनलोकाचा अंतकरण त्या ठिकाणी पोळलं जाईल, दुखावलं जाईल. म्हणून प्रभू रामचंद्र काय योजना करू लागले. श्रीराम लागवी निर्धारी प्रकाशवणे सकळांतरी कैसी केली नवल परी निज निर्धारी परिसावे. मग असणाऱ्या त्या ठिकाणी कुणाच्याही अंतकरणाला मला आलिंगन दिलं नाही, मला दर्शन घेऊ दिलं नाही म्हणून दुःखी न होता त्या ठिकाणी लाघव केलं आणि सगळ्याच्या देहामध्ये असणारा प्रकाश त्या ठिकाणी टाकला. प्रकाश ज्योतीनं असणाऱ्या प्रभू रामचंद्राने प्रत्येकाच्या हृदयामध्ये असणारा वास्तव्य आणि त्या ठिकाणी केलं. अंतरे प्रवेश होणे आपण मनची राम झाले पूर्ण मग जे जे दिसे दृश्य भान ते ते जाण श्रीराम. मग प्रत्येक साधकाच्या हृदयामध्ये असणाऱ्या प्रभू रामचंद्राने अंतर्ज्ञानानं त्या ठिकाणी ज्योत तिजवली गेली. प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपलं स्थान त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने मिळवलं गेलं आणि जिथं राम त्या ठिकाणी झालेला आहे तशी सगळ्याची दृष्टी राममय त्या ठिकाणी झाली. मी तूपणा त्या ठिकाणी संपला गेला, सगळी एकमेकाला राम त्या ठिकाणी पाहू लागली. सकळांतरे प्रवेशना सकळ रूपे झाला आपण जो ज्यासी दे आलिंगन ते त्याची जाण श्रीराम. मग त्या ठिकाणी प्रत्येकाच्या हृदयामध्ये असणारा प्रभू रामचंद्राने असणारा शिरकाव त्या ठिकाणी केला आणि समोर पाहिल ते रामाशिवाय दुसरं काही त्या ठिकाणी दिसना. असणाऱ्या प्रत्येक वस्तूकडे असणाऱ्या एकमेकाकडे त्या ठिकाणी पाहिलं की त्याच्यात राम त्या ठिकाणी सगळ्याला दिसू लागला. भरत शत्रुघ्न ऋषीश्वरा नागरिक जना समग्र एक वेळेला थोर स्वयं रघुवीर दिसत असे. मग त्या ठिकाणी पाहणाऱ्याची दृष्टी त्या ठिकाणी समोर भरताला बघू लागली, लक्ष्मणजीला बघू लागली, शत्रुघ्न पाहिला गेला, राम पाहिला गेला. जिकडं पाहिल त्याच्यात रामच त्या ठिकाणी बघू लागली. आपलं असणारं कोण सगळं सोयराय असणारा त्या ठिकाणी नातेवाईक आहे तिथंही असणारा रामच आणि एकमेकाला दिसू लागला. पामर चौका चांडाळाधिक सदाचाराने शोपाचक राम दिसे एक लोलिक राग लागवा. मग त्या ठिकाणी असणारे चांडाळ आहेत, दुष्ट कर्म करणारे त्या ठिकाणी आहेत, कुत्र्याचं मांस खाणारे आहेत, बकऱ्याचं मांस खाणारे आहेत. सगळ्याची सम्यक दृष्टी त्या ठिकाणी झाली. सगळ्याला पाहिल तिथं असणारा राम त्या ठिकाणी दिसू लागला. अयोध्येच्या तृणचरा गायी श्रीराम दिसे त्यांच्या ठाई व्याघ्र सर्प क्रूर पाही त्यांच्या ठाई श्रीराम. मग त्या ठिकाणी असणाऱ्या वनामध्ये राहणारे वनचर त्या ठिकाणी आहेत, हिंसर असणारे वाघ असू द्या, सिंह असू द्या, लांडगा असू द्या, पशु पक्षी त्या ठिकाणी असू द्या, कुठलेही प्राणी मात्र त्या ठिकाणी पाहिला की तिथं रामच असणाऱ्या दृष्टीला पडू लागला. जंबुकादी वृश्चिक आदी पक्षी आदी शैन काक कृमी कीटक पतंगादिक एक एक राम झाले. मग त्या ठिकाणी असणारा वल्ली असणारा त्या ठिकाणी घुबड असू द्या, मुंगस असू द्या, असणारा कुठलाही पक्षी त्या ठिकाणी घेतला किंवा किड्या मुंग्या त्या ठिकाणी बघितल्या गेल्या तिथंही रामच त्या ठिकाणी दिसू लागला. कंदरे वनकानन स्थावर जंगमा संपूर्ण रघुनंदन स्वयं दिसे. मग त्या ठिकाणी असणाऱ्या झाडाकडे बघितलं, दगडाकडे त्या ठिकाणी बघितलं, हलणाऱ्या वस्तूकडे बघितलं, नाही हलणाऱ्या वस्तूकडे त्या ठिकाणी बघितलं. जिकडे दृष्टी पडल तिकडे रामच दृष्टीला सगळ्याच्या दिसू लागला. दृश्य मात्री रघुनंदन देखता दृश्याचे बाण सर्वता उडाले संपूर्ण चैतन्य घन कोंदले. मग त्या ठिकाणी पाहणाराची दृष्टीच राम त्या ठिकाणी झालेली होती. पाहिल तिकडे रामच होता, तिथं असणारा त्या ठिकाणी म्हणजे पाहणाराच त्या ठिकाणी संपला गेला. जिथं बघल तिकडे असणारा राम आहे म्हणून असणाऱ्या सगळ्याच्या अंतकरणाला आनंद त्या ठिकाणी होऊ लागला. श्रीराम रूपे आलिंगन परस्पर देती आपण विश्वरूप झाला पूर्ण सर्वांतरे आपण प्रगट. मग मी समोर पाहिलं की समोर राम त्या ठिकाणी दिसायचा, धावत जायचं, त्याला असणारं आलिंगन त्या ठिकाणी दिलं की राम भेटल्याचा आनंद त्या ठिकाणी व्हायचा. प्रत्येक जण एकमेकाला राम त्या ठिकाणी बघून राम समजून असणारं आलिंगन त्या ठिकाणी देऊ लागलेले. माता बेटे पुत्रासी राम म्हणून आलिंगीसी त्या माता न देखोनी पुत्रासी अति प्रीतीसी आलिंगीती. मग आईनं मुलाकडे नजर टाकली की तो मुलगा हा रामच त्या ठिकाणी दिसायचा. मातेनं
धावत जायचं, मुलाला असणारं राम समजून प्रेमाचं आलिंगन त्या ठिकाणी द्यायचं. मुलानं आईकडे बघितलं की राम समजायचा आणि धावत येऊन आईला आलिंगन त्या ठिकाणी द्यायचं. बंधू देखोनी भगिनी प्रीती आलिंगी राम भाऊनी, एरे बंधुपणा विसरवणी रघुनंदनी आलिंगन. मग असणाऱ्या त्या ठिकाणी बहिणीनं भावाकडे त्या ठिकाणी बघितलं, भावाच्या अंगी असणारा राम त्या ठिकाणी दिसला की राम समजून असणाऱ्या बहिणीनं धावत जायचं, राम समजून आलिंगन त्या ठिकाणी द्यायचं. भावानं बी बहिणीकडे त्या ठिकाणी बघितलं की बहीण बाजूला व्हायची नसणारा रामच त्या बहिणीच्या ठिकाणी बघितला की रामाला आलिंगन त्या ठिकाणी धावून म्हणले द्यायचे. पिता पुत्रासी पुत्र पित्यासी कन्या माता पितरांसी, विसरोणी ममतेसी श्रीरामासी आलिंगत. मग तिथं लहान थोर असणार काही त्या ठिकाणी म्हणले दिसलं नाही. सगळ्याचा अहमपणा त्या ठिकाणी संपला गेला, मितूपणा संपला गेला. असणाऱ्या बापाने यायचं, पोराला असणाऱ्या राम समजून आलिंगन द्यायचं, पोरानं धावत जायचं, बापाला राम समजून आलिंगन द्यायचं. आईनं असणाऱ्या त्या ठिकाणी मुलीला द्यायचं, मुलीनं आईला त्या ठिकाणी द्यायचं. राम भेटल्याचं समाधान सगळ्याला त्या ठिकाणी मिळायचं. प्रीते आलिंगित निज भरता, श्रीराम भासे तत्वता, प्रियाते आलिंगित कांता, श्री रघुनाथा भेटी होय. मग त्या ठिकाणी असणाऱ्या म्हणले पतीनं आपल्या असणाऱ्या पत्नीकडे त्या ठिकाणी बघितलं की पत्नीच्या ठिकाणी राम दिसायचा, पतीनं धावतच जायचं, पत्नीला असणारं प्रेमाचं आलिंगन राम समजून त्या ठिकाणी द्यायचं. असणाऱ्या स्त्रीनं पत्नीनं आपल्या असणाऱ्या प्रिय पतीला त्या ठिकाणी बघितलं की तिथं राम त्या ठिकाणी दृष्टीला पडायचा आणि राम समजून असणारी पत्नी धावत जायची, पतीला प्रेमाचं आलिंगन त्या ठिकाणी द्यायची. सासराणी जावई अति प्रीती लवलाही, राम रूपे भेटती पाही लचा ठाई निमाली. मग एवढंच नाही, असणारं त्या ठिकाणी समोरून जावयाला सासऱ्यानं बघितलं गेलं, जावयाच्या ठिकाणी असणारा राम त्या ठिकाणी दिसायचा. सासरा उठायचा, धावत जाऊन असणाऱ्या जावयाला राम समजून मिठी मारायची. जावयानं सासऱ्याकडे बघितलं की सासऱ्यामध्ये ही राम त्या ठिकाणी दिसायचा, जावाई धावत जायचा, राम समजून सासऱ्याला मिठी मारायचा. सासू देखोनी जावयासी, राम बनवणी निजावेसी, प्रीती मिठी घातलीची लाज मानसी येऊ न शके. कसं असणारं त्या ठिकाणी जावाई आला की सासूची नजर जावयावर त्या ठिकाणी गेली की जावयाच्या ठिकाणी राम त्या ठिकाणी दिसायचा. सासू धावत जायची, जावयाला असणारं आलिंगन राम समजून त्या ठिकाणी द्यायची. तिथं जावया लाजावा म्हणून ही लाजपणा त्या ठिकाणी संपला गेला. राममय अवस्था त्या ठिकाणी झाली, एकमेकाला राम समजून आलिंगन देऊ लागली. आदि करुणी दासदासी, राम रूपे आलिंगन त्यांची, रामे विसरविले से देहासी, स्वामी सेवकांची श्रीराम. मग तिथं असणारा स्वामी आहे, असणारा सेवक आहे, हा मितूपणा त्या ठिकाणी संपला गेला. दास आहे, दासी आहे, सेवक आहे, ही तुच्छपणा त्या ठिकाणी संपला गेला. प्रत्येक जण असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी एवढं लाघव त्या ठिकाणी केलं. प्रत्येकाला देहावरची आस्था त्या ठिकाणी संपवली गेली. देह असून विदेही अवस्था सगळ्याची त्या ठिकाणी झाली. राम समजून एकमेकाला आलिंगन देऊ लागली. पशुजय का तृणचर तिर्य गादी योनी समग्र, कृमी कीटकादी विचित्र भेटी रघुवीर सुखावे. मग त्या ठिकाणी असणारा मानव असू द्या, पशु पक्षी त्या ठिकाणी असू द्या, वनातील वनचर त्या ठिकाणी असू द्या, एवढं लाघव त्या ठिकाणी केलं की प्रत्येकाच्या हृदयाच्या ठिकाणी असणारं राम म्हणून त्या ठिकाणी आश्रय मिळवला. आणि प्रत्येक जण पशु पक्षी किडा मुंगी त्या ठिकाणी असू द्या, एकमेकाला राम समजून आलिंगन त्या ठिकाणी देऊ लागली. आलिंगने परस्परी श्रीराम रूपे निर्धारी, तेथे झाले अत्यादरी प्रीती थोरी श्रीरामी. मग असणाऱ्या प्रभू रामचंद्राविषयीची आवड प्रत्येकाच्या हृदयाच्या अंतःकरणाच्या ठिकाणी होती. म्हणून म्हणले असणारी ज्यावेळी सगळ्याची दृष्टी विधी असणारी राममय त्या ठिकाणी झाली, देहावरची आस्था त्या ठिकाणी संपली गेली. प्रत्येक जण उठायचं, राम समजून एकमेकाला आलिंगन त्या ठिकाणी द्यायचं. राम बनवणी परस्परी खांदा घेती अत्यादरी, नृत्य करीती हर्ष थोरी देवी सरी स्वानंदे. मग एकमेकांनी रामचाही असणार त्या ठिकाणी बघायचं, राम समजून आपल्या खांद्यावर त्या ठिकाणी घ्यायचं, रामनामाचा गुणवाद करत आनंदाने त्या ठिकाणी नाचू लागलेले. सुखावले अवघे झेलीती गोपी चंदन रवे, दोत्रे झेलीती घडी पालवे, बंदी रागवे सोडविले. मग आज रामाचं आलिंगन त्या ठिकाणी पडलं गेलं, रामाचं असणारं त्या ठिकाणी दर्शन झालं. म्हणून असणारं त्या ठिकाणी जी ब्राह्मण मंडळी त्या ठिकाणी होती त्यांनी आपल्या असणाऱ्या म्हणले त्या ठिकाणी दोत्र असणाऱ्या आकाशात उडवायचे
आणि आनंदानं म्हणले त्या ठिकाणी नाचायचं. नागरिक जन समस्त त्यासी भेटला रघुनाथ होणी आनंद भरित सकाळी नृत्य मांडिले. मग जे अयोध्या नगरीमध्ये राहणारी जी जनलोक त्या ठिकाणी होती त्यांना आज राम भेटला गेला, रामाचं आलिंगन पडलं, रामाचं दर्शन त्या ठिकाणी झालं. याचा अतोनात आनंद त्या ठिकाणी होऊ लागला. आनंदानं रामनामाचं गुणवाद करत, कीर्तन करत, भजन पूजन करत आनंदानं नाचू लागलेले आहे. हर्ष दाटला सगळ्यांची कोणी नोळखे कोणासी श्रीराम अवघी केली पिसी आपापली गायची नाचती. एवढा आनंद त्या ठिकाणी प्रत्येकाला झालेला आहे. आज रामाचं दर्शन घडलं गेलं, रामाशी आलिंगन त्या ठिकाणी पडलं, म्हणून तिथं असणारा भेद त्या ठिकाणी राहिला नाही. एवढी आनंदामध्ये लीन त्या ठिकाणी झाली. समोर कोण आहे, कुणाबरोबर आपण आहे हे सगळं देवभान त्या ठिकाणी विसरली आणि कीर्तनामध्ये नाचू लागली. वानर मानव समग्र अवघे झाले एकत्र अवघी केला जय जयकार श्री रघुवीर आणि विजयी. मग तिथं असणाऱ्या अयोध्या नगरीमध्ये राहणारी असणारी त्या ठिकाणी मानव आहेत आणि असणाऱ्या प्रभू रामचंद्राची सेवा करण्यासाठी आतुरतेने आलेली असणारी वानर मंडळी त्या ठिकाणी आहेत. आणि असणाऱ्या बिभीषणजी बरोबर असणारं जे लंकेचं राक्षस सैन्य आहे ही सगळी एकवटली गेली आणि आनंदानं रामनामाचं गुणवाद करत नाचू लागली. राम सौमित्र सीता सती तिघे भेटली एक स्थिती आनंद विले सगळ्यांप्रती श्री रघुपती कृपाळू. मग त्या ठिकाणी सगळी जण म्हणू लागले असणारे राम लक्ष्मण आणि सीता ह्या तिघांची एकरूप अवस्था एकाच वेळेला तिघ जण म्हणजे त्या ठिकाणी आज बघायला मिळाली. आम्ही धन्य त्या ठिकाणी झालो म्हणून आनंदानं नाचू लागलेले आहे. सुग्रीवाणी बिभीषण श्रीरामे हाती धरोणी जाण कळविले वसिष्ठ नमन एरे आलिंगना दिदले. मग पुन्हा असणाऱ्या प्रभू रामचंद्राने म्हणले त्या ठिकाणी असणाऱ्या राजा सुग्रीवाला बिभीषणजीला हाताशी त्या ठिकाणी धरलं आणि सूर्यवंशाचे कुलगुरू असणारे वशिष्ठ सद्गुरू आहेत त्यांचं असणारं दर्शन राजा सुग्रीव आणि राजा बिभीषणजीला घडविलं गेलं. त्रेसेची सकळ ऋषीगण त्यासी करणी नमन मातांसी घालवणे लोटांगण भरत आलिंगन दिदले. मग असणाऱ्या त्या ठिकाणी सर्व जी काही ऋषी मंडळी त्या ठिकाणी होती त्या ऋषी मंडळीचं ही दर्शन त्या ठिकाणी बिभीषण आणि सुग्रीव राजाला त्या ठिकाणी घडविलं गेलं. परत आपल्या असणाऱ्या ज्या तिघी माता आहेत ह्या असणाऱ्या तिघी मातेला हे असणारं दर्शन आणि बिभीषणजीनी म्हणजे घेतलं गेलं. सुषण दधी मुखादी समस्त हाती धरुणी रघुनाथ भेटविता भरतासी. मग त्या ठिकाणी असणारं म्हणजे नळ नीळ अंगद जमवंत आहे सुषेण जे आहे त्या ठिकाणी यांनाही आपल्या हाताला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी धरलं गेलं आणि असणाऱ्या भरतजीचं दर्शन सगळ्याला म्हणले घडवून दिलं. भरत लागला पायांसी तुम्ही सहकारी श्रीरामासी न्यूटनी लंकेशासी निज विजयासी दिदले. मग ज्या वेळेस असणाऱ्या त्या ठिकाणी राजा सुग्रीवाय बिभीषण जय नळ नीळ अंगद जांबुवंत सुषेण जय असणाऱ्या भरतजीचं दर्शन त्या ठिकाणी घेतलं. त्यावेळेस भरतजी म्हणू लागले बाबानो तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं तुम्ही सगळ्यांनी म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्राला मदत त्या ठिकाणी केली म्हणून तुमच्या मुळच म्हणजे लंकेचा राजा असणारा 10 तोंडाचा असणारा रावण त्या ठिकाणी म्हणजे संपवला गेला. श्रीरामासी कीर्ती तुमच्या नियमाला बंदी मुक्ती सोडवणी सीता सती श्री रघुपती भेटविली. तुमच्या मुलाचं राजा रावण मारून म्हणजे असणाऱ्या 33 कोटी देवाची बांधवडी करून म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या सीता माऊलीची सोडवणूक म्हणजे करण्यासाठी तुमचंच म्हणजे सहकार्य त्या ठिकाणी झालं. तुमच्या मुळच म्हणजे एवढं कार्य करून रामाची त्रैलोक्यात कीर्ती म्हणजे त्या ठिकाणी पावन झाली. ऐकूनी भरताचे बोलणे सकाळी घातली लोटांगणे त्रैलोक्या पावन रघुनंदने विजयी होणे त्याचेनी. मग त्या ठिकाणी असणाऱ्या भरतजींनी एवढं बोलल्यानंतर सगळ्याला आनंद त्या ठिकाणी झाला. भरतजीचं असणारं दर्शन त्या ठिकाणी घेतलं सांगितलं भरतजी ही सगळं कार्य म्हणजे तुमच्या मुळच म्हणजे त्या ठिकाणी घडलं गेलं. असणाऱ्या भरतजींनी सगळ्याचे आभार त्या ठिकाणी मानले गेले. प्रभू रामचंद्राची जी कीर्ती म्हणजे त्रैलोक्यात पसरली ती तुमच्या सर्वांच्या मुळे म्हणजे त्या ठिकाणी झाली. श्रीरामे पावन तीर्थ श्रीरामे पावन व्रत श्रीरामे याग पुनित एरवी पूर्ण व्रत पायी. मग त्या ठिकाणी
ठिकाणी असणारे भरतजी त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत, हे असणारे म्हणजे त्या ठिकाणी जी काय असणारी तीर्थ आहेत, जी काय असणारी क्षेत्र आहेत, सरोवर आहेत, असणारे मार्ग आहेत त्या ठिकाणी, हे सगळे म्हणले प्रभू रामचंद्रामुळे म्हणले त्या ठिकाणी पावन झालेले आहेत. म्हणले एकही पावन नाही असं ठिकाण म्हणले त्या ठिकाणी राहिलं नाही. जर प्रभू रामचंद्र त्या मार्गाला त्या ठिकाणी गेले नसते तर ही असणारी सगळी ठिकाणं म्हणजे पावनच म्हणजे त्या ठिकाणी झाली नसती. श्रीरामे क्षेत्र पावन, श्रीरामे पावन ध्यान, श्रीरामे पावन दान, एरवी पूर्ण पायी. मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रामुळेच म्हणजे असणारं प्रत्येक दानही त्या ठिकाणी पावन झालं, प्रत्येक असणारं क्षेत्र असणारं गाव त्या ठिकाणी पावन झालं. जर म्हणजे एवढं प्रभू रामचंद्राने म्हणजे कार्य त्या ठिकाणी केलं नसतं तर ही सगळी दुःखीत म्हणजे आजपर्यंत त्या ठिकाणी राहिली असती. चुकोनिया श्री रघुनंदना, जय जय की जय कर्माचरण, ते ते निश्चय अनर्थी जाना, राखता कोणा तयासी. मग त्या ठिकाणी भरतजी म्हणू लागलेले आहेत, आपण जे जे कर्म करत असताना म्हणजे प्रभू रामचंद्राच्या विरहित म्हणजे आपण त्या ठिकाणी कर्म केलं. कुठलाही कर्म करत असताना ते कर्म रामार्पण त्या ठिकाणी नाही केलं आणि किती श्रेष्ठ कर्म त्या ठिकाणी केलं तर त्या कर्माला किंमत राहत नाही, व्यर्थ म्हणजे त्या ठिकाणी होत. म्हणून प्रत्येक कर्म करताना असणार म्हणजे रामाला अर्पण म्हणजे त्या ठिकाणी करावं. श्रीरामे विना क्रिया घडे, तेथे अपाय रोकडे, चुके ठके विकळ पडे, पतन गाढे तयासी. मग प्रत्येक कर्म म्हणजे रामार्पण त्या ठिकाणी केलं की ते कार्य सिद्धीला त्या ठिकाणी जातं आणि रामाला ठकवून म्हणजे आपण असणारं कार्य त्या ठिकाणी केलं त्या कार्यानं मोक्ष त्या ठिकाणी साधता येत नाही. जे रामविरहित कार्य त्या ठिकाणी केलं ते असणारं नरकाला म्हणजे त्या ठिकाणी पोहोचवणारं कार्य आणि ठरतं. ऐसे परस्परे जाण, अंतर प्रीती आलिंगन, देवने आस्तविती रघुनंदन, प्रेम गहन श्रीरामी. मग असं प्रभू रामचंद्राने लागावं त्या ठिकाणी केलं, प्रत्येकाच्या हृदयामध्ये असणारा प्रवेश त्या ठिकाणी केला आणि ज्या वेळेस राममय अवस्था सगळ्याची झाली, सगळी जण एकमेकाला राम समजून प्रेमाचं आलिंगन त्या ठिकाणी देऊन जीव शिवाचं समाधान त्या ठिकाणी मानू लागली. देणे डोलता रघुनंदन, होळिया सुखैक गण, निज भक्ताचा प्रेम गण, प्रेम पूर्ण प्रीती रामा. मग ही असणाऱ्या प्रत्येक साधकाची रामाविषयीच काय प्रेम आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये हे भगवंतानी जाणलं गेलं, रामाने पाहिलं गेलं. रामाला सुद्धा आनंद त्या ठिकाणी झाला. आनंदानं या असणाऱ्या भक्ताचं सर्व जनलोकाचं असणारं त्या ठिकाणी हे जे वागणं आहे, हे जे असणाऱ्या रामाविषयीचं प्रेम एकमेकांमध्ये त्या ठिकाणी दाखवू लागलेले आहे, हे रामाला पाहून आनंद त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे. नीलकथानुसंधान, श्रीरामाचे अभिषिंचन, अत्यंत गोडा निरूपण, एका जनार्दना विनवित. एकनाथ असणारे गावबा काका एकनाथ महाराजाला शरण जाऊन आणि सद्गुरू असणारे त्या ठिकाणी म्हणले जनार्दन स्वामी यांना शरण जाऊन सांगू लागलेले आहे, उद्याच्या अध्यायाच्या ठिकाणी म्हणजे असणाऱ्या अयोध्या नगरीचा राज्याभिषेक प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी होईल. ही गोड कथा उद्याच्या अध्यायाच्या ठिकाणी ऐकायला मिळेल. जनी जनार्दन देखा, जनार्दनी सकळ लोक, ऐसा निश्चय तो सम्यक, जाणे निश्चय आपणासी. मग त्या ठिकाणी असणारे गावबा काका सांगू लागलेले आहेत, असणारे म्हणजे जनार्दन माऊली असणारे सद्गुरू आहेत. ही म्हणले त्यांनी असणाऱ्या त्या ठिकाणी माझ्या अंतर्मनाचा असणारा धावा त्या ठिकाणी घेतला गेला, असणारा म्हणजे शोध त्या ठिकाणी घेतला. जी मनाला त्या ठिकाणी आवड आहे ती आवड माझी त्या ठिकाणी जनार्दन स्वामीच्या कृपेनं त्या ठिकाणी पूर्ण झाली. गावबा काका सांगू लागले, त्यासी कथा रामामृत, निश्चय कळले यथार्थ, त्याचा भोगता तोची एक, जो कथामृत चवी जाणे. मग असणाऱ्या जनार्दन स्वामींनी माझ्या असणाऱ्या बुद्धीला चालना त्या ठिकाणी दिली आणि ही राम नामामृत रूपी जी असणारी कथा आहे त्या ठिकाणी पावन करणारी कथा आहे, याचं भान असणार मला त्या ठिकाणी प्राप्त झालं. राम नामामध्ये काय सामर्थ्य आहे हे जनार्दन स्वामीच्या कृपेनं त्या ठिकाणी मला अवगत झालं. नाहीतर जे साधक असणाऱ्या कथेकडे त्या ठिकाणी
अत्यंत चाणाक्ष बुद्धीनं त्या ठिकाणी कथा ऐकत नाही, ती कथा ऐकणं व्यर्थ म्हणजे त्या ठिकाणी होत. स्वस्ति श्री भारत रामायणे युद्धकांडे एकाकार ठिकाया श्रीराम भरत दर्शन नाम 81 अध्याय. गोळात्रे ग्रंथार गुणवंत शुभम भवतो कुंडलिकावर डायरेक्ट हल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राजा अधिराज प्रभु रामचंद्र भगवान